केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव ओम कृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव रामकृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव रामकृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव रामकृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव कृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव रामकृष्ण 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 हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव दुसरा रामकृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव 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 रामकृष्ण विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव कृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव कृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव रामकृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल के रामकृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव रामकृष्ण हरे अभंग म्हणतो. नामावली करता जे सकाळी गैरहजर होते त्या सर्वांसाठी आपण पुन्हा एकदा तुकोबरायांची नामावली गाऊया. श्री तुकारामा श्री तुकाराम प्रिय श्री रामा तुकाराम असुर विरामा श्री तुकाराम स्वानंद रामा श्री तुकाराम चैतन्य भूषणा श्री तुकाराम पाषांड दूषणा श्री तुकाराम कथामृत अशना श्री तुकाराम मोह शत्रु शासना श्री तुकाराम वक्ता महावाणी श्री तुकाराम बाबाजी शिष्य शिरोमणी श्री तुकाराम अमृत संजीवनी श्री तुकाराम वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम ज्ञानी अमरेंद्रा तुकाराम ऐश्वर्य समुद्रा श्री तुकाराम बोधामृत चंद्रा श्री तुकाराम तो परम सुभद्रा श्री तुकाराम प्राणेन्द्रिय दमना श्री तुकाराम तनु सहित स्वगमना श्री तुकाराम हरिशिरींच्या सुमना श्री तुकाराम जिजाई रमणा श्री तुकाराम तार
तारक लोका श्री तुकाराम महानाम धारका श्री तुकाराम नारायण जनका श्री तुकाराम त्रिभुवन व्यापका श्री तुकाराम जय जय मुक्तिवर्या श्री तुकाराम चित प्रकाश सूर्या श्री तुकाराम परमाद्भुत धैर्या श्री तुकाराम श्री विठ्ठल हृदया श्री तुकाराम जगद्गुरु भूपा श्री तुकाराम विष्टित अमुपा श्री तुकाराम माया सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम मायातम दीपा श्री तुकाराम अगोचर लक्षी श्री तुकाराम जगतव कुक्षी तुकाराम सर्वांतर साक्षी श्री तुकाराम दैव गुण पक्षी श्री तुकाराम कुमती नरगंजन श्री तुकाराम प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भव भय भंजन श्री तुकाराम निवासी निरंजन श्री तुकाराम तनु ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम अद्भुत प्राज्ञा तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम भुवन भैराज्ञा तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उद्धरता आज्ञा श्री तुकाराम षडरिपु संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम तरुपाप खंडना श्री तुकाराम कळी काळ दंडना श्री तुकाराम गुण असुर खंडना श्री तुकाराम तू सुख सागर श्री तुकाराम महाप्रेम आगर तुकाराम ब्रह्म तनु नागर तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देहु क्षेत्र निवासी श्री तुकाराम रत साम्य सुखासी श्री तुकाराम तू तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महा अमरा श्री तुकाराम कनकाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनुगात्रा तो परम पवित्रा तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो बापुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कान्हा प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम लोष्टवत कांचन श्री तुकाराम करता मूळ सिंचन श्री तुकाराम तू सुखमय पवना तुकाराम
लोकत्रय जीवना तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम योग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंग श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आखळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकाराम तू विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जग पद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञानबोध विद्मा श्री तुकाराम तू आकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा 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 श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा
श्री तुकाराम शांती गोपाळ श्री तुकाराम 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 श्री राम तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु सोग महाराज की जय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानंदीवल्लभं कोण येते घरामुच्या कशाला काय ज्याचा त्याला धंदा नाही देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे कोवळ्या उत्तरे काय वेचे माने पाचारिता नव्हे आरानोक ऐशे ते लोक प्रीतीसाठी तुका म्हणे रांडे नावडे भूषण कातले ते श्वान लागे पाठी प्रस्तुत सेवेसाठी परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या आज्ञेवरून माझ्याकडे ही सेवा आहे आणि या सेवेमध्ये माझ्या वाट्याला ही सर्व अभंग संख्या आहे. या अभंगाचं यथामथ यथावकाश मी या ठिकाणी चिंतन करणार आहे. खरं पाहिलं तर सध्या मी बाहेर आहे, त्याच्यामुळं सारखं फिरणं असतं, कार्यक्रम असतात आणि संस्थांचा व्याप काही पाहायचा असतो, परंतु इथे आल्याशिवाय ते परिपूर्ण काहीतरी वर्षभर ते बरंच वाटत नाही. आल्याशिवाय इथं येऊन त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग झाल्याशिवाय मनाला एक प्रकारची काहीतरी रुकरुक सारखे जाणवते. आणि त्यामुळं या ठिकाणी यावं आणि काही सिद्धांचा आणि साधकांचा जो समुदाय आहे त्यांच्यामध्ये काय आपला जीवनातला काय वेळ घालावा अशी मनोमन इच्छा असते. आणि म्हणून या ठिकाणी प्रतिवार्षिक बहुतेक प्रायः जेव्हापासून अष्टादशहाचा कार्यक्रम सुरू होतो आहे तेव्हापासून माझाही कार्यक्रम या त्या ठिकाणी चुकलेला नाही. 20 वर्ष झाले मला जाऊन. 20 वर्षामध्ये एकही वर्ष माझ्या माहितीप्रमाणे मी या कार्यक्रमासाठी अनुपस्थित नाही आहे. प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहतो
आणि यथामती यथ अवकाश इथं येऊन काही उपदेश करायचा आहे हा भाग नाही आहे. कारण उपदेश करण्याचे ठिकाणे वेगळे आहेत. इथं यायचं ते काहीतरी घेऊन जाण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी काहीतरी आपल्याला संपादन करायचं आहे, काहीतरी पदरात आपल्याला पाडून घ्यायचं आहे, म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आहे. म्हणून यथामती यथ अवकाश गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या आदेशाप्रमाणे ही त्या ठिकाणी सेवा मी संपन्न करणार आहे. तुकाराम महाराजांचे अक्षर आहेत. या अक्षरांचा जर विचार केला तर ही अक्षरं ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ही अक्षरे नव्हते देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चतकलिका निर्मलिया देवे. जसं त्या श्रीमद भगवद्गीतेच्या अक्षराच्या संबंधाने ज्ञानेश्वर महाराजांचं त्या ठिकाणी ते वचन आहे, त्यात तोच भाग तोच विचार ह्याही अक्षरासाठी आहे. घागर में सागर, त्या ठिकाणी अक्षर कमी पण भाव मोठा, हे संत वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून संत वाङ्मय कालाच्या ओघामध्ये वर्षानुवर्ष सर्व समाजामध्ये अत्यंत स्थिर आहे. वाङ्मय निर्मिती होते, पण ज्यांनी वाङ्मय त्या ठिकाणी एखादा ग्रंथ लिहिला, प्रकाशित केला, तो त्यांच्या डोळ्यासमोरच नामशेष होतो. मोठे मोठे बरेच त्या ठिकाणी संमेलनं होतात. संमेलनामध्ये कोट्यावधीचे लाखो ग्रंथ पाहायला भेटतात. ग्रंथांची संख्या, पेज संख्या त्या ठिकाणी भरपूर मोठी असते, परंतु त्या ग्रंथामध्ये साध्यही नसतं आणि साधनही नसतं. आणि त्याच्यामुळे ज्यांनी ते ग्रंथ लिहिले त्यांच्या डोळ्यासमोरच ते नामशेष होतात. पण गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. ही शतकानुशतकं महाराष्ट्रीयन समाजाच्या हृदयावर त्या ठिकाणी अधिराज्य करते आहे. त्याला कारण त्याची त्या ठिकाणी ही विशेषता आहे. ह्या वाङ्मयाचा त्या ठिकाणी भाग आहे. म्हणून एवढं एक विशेष वाङ्मय, त्याच्यामुळं यथासमय यथावकाश माझ्या अल्पबुद्धिमत्तेप्रमाणे आज जे माझ्या वाट्याला आलेले अभंग आहेत त्याचा परामर्श घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक भाग तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला जिजाबाईंना केलेला उपदेश आहे, ज्याला पूर्णबोध, वारकरी संप्रदायामध्ये पूर्णबोध या नावाने ते प्रकरण प्रसिद्ध आहे. आणि दुसरा भाग आहे तुकाराम महाराजांनी सर्व रामेश्वर भट्टांच्या आदेशावरून सर्व त्या ठिकाणी अभंग इंद्रायणीमध्ये बुडवले. आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराजांच्या अंतकरणामध्ये जी व्यथा होती, त्यांच्या अंतकरणाला जो मनोभाव होता, तो त्यांनी ज्या काय विशिष्ट पद्धतीने प्रतिपादन केलेला आहे, ती जी काही एक महत्त्वाची अभंग संख्या आहे ती पुढे त्या ठिकाणी दिलेली. त्या दोन्हीचाही परामर्श आपल्याला आपल्या संकल्पित वेळेत या ठिकाणी संपन्न करायचं आहे. तर तुकाराम महाराजांचं आणि जिजाबाईंचं जे भांडण आहे, जो त्यांचा संघर्ष आहे, त्या संघर्षाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये एक भाग आहे तुकाराम महाराजांचा आणि तो जिजाबाईंचा जो भांडणाचा भाग होता, तो एखाद्या संसार त्या ठिकाणी संसारातल्या स्त्रीने झोपेमध्ये त्या ठिकाणी बरळणं आणि एका जागृत पुरुषाने त्या ठिकाणी त्याच्याशी बोलणं, ह्या दोघातला जो व्यवहार होतो तो व्यवहार म्हणजे जिजाबाईंचा आणि तुकाराम महाराजांचा संसार आहे. कारण तुकाराम महाराजांची ही आत्मजागृती आहे आणि जिजाबाईंचा विचार केला तर त्यांना संसाराविषयी अत्यंत प्रेम आहे आणि त्यांचं आईचं हृदय आहे. 6 अपत्य आहेत त्या ठिकाणी, भागीरथी, गंगा, या सर्व त्या ठिकाणी मुली आहेत. 3 मुली आहेत, 3 मुलं आहेत. हा एवढा मोठा संसाराचा त्या ठिकाणी गाडा त्यांना रेटायचा आहे. आणि जर घरची परिस्थिती बघितलं तर विपन्न अवस्था आहे, खाण्याची विवंचना आहे. एवढी त्या ठिकाणी परिस्थिती असताना त्या मुलांचं ही जी परिस्थिती जिजाबाईंना ती पाहवत नाही. कारण ते आईचं हृदय आहे, माता आहेत त्या. माती गर्भ अश्याम इति माता, जिने तो गर्भ 9 महिने व्हायला तिला माता म्हणावं. म्हणून त्यांच्या अंधकरणामध्ये त्यांच्याविषयी मुलांची त्या ठिकाणी ती विवंचना जिजाबाईंना पाहवत नाही. आणि म्हणून त्या तुकाराम महाराजाला नेहमी बोलतात, तुकाराम महाराजाशी भांडण करतात, हे आपण त्या ठिकाणी पाहतो. आणि या दोघांच्या भांडणामधून तुकाराम महाराजांच्या लक्षात येतं की ह्यांची जी दृष्टी ती संसारातली आहे आणि यांना त्या ठिकाणी ते ज्ञान कळत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी जिजाबाईंना त्याला सांगितलं, तू जे बोलतेस ते अज्ञानातलं बोलणं आहे, तुला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने परमार्थाचं ज्ञान नाही. मनुष्य देहाची क्षणभंगुरता, संसाराची अनित्यता, ह्या गोष्टी आहेत, ह्या तुला अजून कळलेल्या नाहीत.
आणि त्याच्यामुळं तुला ह्या सर्व विवंचना तुझ्या लक्षात येते. अर्थात या पद्धतीनं तुला त्या ठिकाणी वाटतंय. म्हणून तुकाराम महाराज जिजाबाईंना उपदेश करतात. घरी येणारं जे घरी तुकाराम महाराजाकडे येणारी भजनासाठी जी मंडळी होती, रोज भजन चालायचं. जिजाबाईंना वाटायचं रोज ही मंडळी येतात तर येतात, परंतु भजन करून माझी झोप मोडतात. मला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काम करायचं असतं. हे काही कामही करत नाहीत आणि काम तर करतच नाहीत, उलट त्या ठिकाणी भजन करत असताना माझ्या झोपेमध्ये, माझ्या विश्रांतीमध्ये त्या ठिकाणी अडथळा निर्माण करतात, हे प्रतिबंध निर्माण करतात. तेव्हा हे कशाला आमच्या घराला येतात? येणाऱ्याला त्या ठिकाणी जिजाबाई प्रत्येकावर त्या ठिकाणी त्यांना बोलतात. आणि जिजाबाईंचं बोलणं आहे, जिजाबाई जरी परखड बोलत असल्या तरी अंतकरणामध्ये त्या शुद्ध आहेत. त्यांचं आचरण शुद्ध आहे, त्यांचा भाव शुद्ध आहे. तुकाराम महाराजाविषयी जी एका पतिव्रतेने आपल्या पतीविषयी जो त्या ठिकाणी भाव धारण करावा, तो त्या ठिकाणी सर्व भाव त्यांच्या अंतकरणामध्ये पातिव्रत्य धर्म त्यांनी पूर्ण सांभाळलेला आहे. आणि त्याच्यामुळं जिजाबाईंनी जरी परखड बोलल्या तर त्यांच्या अंतकरणामध्ये मात्र भाव मात्र चांगला होता. म्हणून तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी जिजाबाईंचा हा भाव माहीत होता. जिजाबाईच्या ह्या अंतकरणामध्ये तुकाराम महाराजाविषयी निश्चित स्वरूपाने त्या ठिकाणी प्रेम होतं. म्हणून त्यांचं एक विशेष आहे की तुकाराम महाराज जेवल्याशिवाय त्या कधी जेवल्या नाहीत. हे जिजाबाईंचं वैशिष्ट्य होतं. तुकाराम महाराज जेवायच्या नंतरच त्यांनी त्या ठिकाणी जेवण करायचं. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे गृहस्थ धर्मामध्ये पती पत्नीमध्ये जो त्या ठिकाणी परस्पराविषयी जो शास्त्रानुसारी आचरण असावं, ते निश्चित स्वरूपाने जिजाबाईच्या जीवनामध्ये होतं, यात काही वाद नाही. आणि म्हणून ते जरी असलं तरी ही प्रत्यक्ष जी विवंचना समोर यायची आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्यांना ज्या गोष्टी प्रतिबंध वाटायचा, तेव्हा जिजाबाईंना राग यायचा. आणि राग आल्यानंतर त्यांनी आलेल्या लोकांना बोलायचं, तुकाराम महाराजांना बोलायचं, हे काम करत नाहीत, उलट हे काय टाळ कुठे आहेत, त्यांना त्या ठिकाणी सारखं भजन करत राहतात, यांना त्याच्यातलं काही कळत नाही, असं आपण त्या ठिकाणी पाहतो. आपल्याला सुद्धा बरेच लोक त्या ठिकाणी असं म्हणू शकतात. पण ज्याला ज्याच्यातलं महत्त्व जेथीचं जो गौरवून येणे तयाशी ते भिंगुळ, आणि हा नियमच आहे. त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते बोलत होत्या. आणि म्हणून तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणू लागले की आपल्या घरी जर लोक येतात त्यांना असं तू बोलू नको, काय त्या लोकांना काय उद्योग नाही का? तोच भाव सांगण्यासाठी हा प्रस्तुतचा अभंग आहे. महाराज म्हणतात, कोण येते घरामुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. कोण आमच्या घराला त्या ठिकाणी कोण कशाला येणार आहे? त्या ठिकाणी प्रत्येकाला काय आपापला काय उद्योग नाही का? सर्व माणसं काय रिकाम टेकडी आहेत का? तुझ्याकडे येण्यासाठी त्यांना काय उद्योग आहे का नाही? अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज म्हणतात, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कुवळ्या उत्तरे काय वेचे. देवासाठी सर्व लोक माझ्यावर प्रेम करतात, मी पूर्ण देवाला समर्पित आहे, माझं जीवन ईश्वर सेवेसाठी मी समर्पित केलेलं आहे. हे लोकांना त्या ठिकाणी ज्ञात असल्यामुळं ते माझ्यावर प्रेम करतात. एरवी काही संबंध, दुसरा कुठलाही संबंध नाही आहे, आणि त्यामुळं ते माझ्यावर प्रेम करतात. तेव्हा कुवळ्या उत्तरे काय वेचे, तुला त्यांच्याशी जर गोड बोलायला काय त्या ठिकाणी तुला काय खर्च होतो? गोड बोलण्यासाठी तुला काय प्रतिबंध आहे? महाराज त्या ठिकाणी जिजाबाईला म्हणतात, माने पाच आरेता नव्हे आरणूक, ऐशी ते लोक प्रीतीसाठी. जर कधी बोलावलं तरी बऱ्याच लोकांना कोणाकडे जाण्यासाठी प्रशस्त वाटत नाही, आवडत नाही, जरी आदराने बोलावलं तरी. पण हे लोक ऐशी ते लोक प्रीतीसाठी, पण ते लोक आपल्याकडे प्रेमासाठी येतात. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, तुका म्हणे रांडे नावडे भूषण, कातले हे श्वान लागे पाटे. तुकाराम महाराज जिजाबाईंना थोडं अभद्र बोलतात की हे रांडे, तुका म्हणे नावडे भूषण, संत घरी येणं हे खरं तर भूषण आहे. आपल्या घरी संत यावेत हे आपल्याला भूषण वाटलं पाहिजे, पण तुला हे भूषण त्या ठिकाणी आवडत नाही. कातले ते श्वान लागे पाठी, एखादं पिशाळलेलं कुत्रं पाठीमागं लागावं त्याप्रमाणे त्यांच्या पाठीमागं लागतेस, अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज म्हणतात. तेव्हा तुकाराम महाराज थोडे अशा पद्धतीने, कातले ते श्वान लागे पाठी, पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे माणसाच्या पाठीमागे लागू नकोस, जे येते त्यांच्या संबंधाने आदर भाव धारण कर, एवढ्यासाठी ते परखड बोलतात. कुठं परखड बोलावं आणि कुठे लवचिक राहावं याला काही नियम आहेत. पत्नीपाशी आणि मुलासाठी संसारी जीवनामध्ये परखड राहिलं पाहिजे. एक जणाला महाराज थोडं बोलले तर परत वर्षभर महाराजाकडे येत नाही की महाराज मला बोलले. पण पत्नी जर बोलली तर मात्र तिथे म्हणतो त्या ठिकाणी दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. पत्नी बोलल्यानंतर
म्हणजे कुठं लवचिक राहावं आणि कुठे परकट राहावं याला काहीतरी नियम आहेत. एकदा एक जणाकडे आम्ही गेलो, सकाळपासूनच त्यांचं काहीतरी टेम्परेचर वाढलेलं होतं आणि मग ते गेल्यानंतर पत्नीनं त्याला 2-4 शिव्या दिल्या काय विशिष्ट शब्दामध्ये. आता त्या शिव्या दिल्या हे काय विशेष नाही, पण तो पुढे जो बोलला ते विशेष आहे. तर शिव्या दिल्यानंतर म्हणला, महाराज ती बोलती आहे पण तिच्या मनात काय नसते म्हणला. त्याला म्हणलं तिचं मन कळण्यासाठी त्याला अजून बरेच जन्म घ्यावे लागतील. तिचं मन एवढं सोपं नाही. तिचं मन कळण्यासाठी तुला बरंच अजून त्या ठिकाणी जीवन, किंबहुना ह्या जीवनात तुला कळायचंही नाही. ते तिचं मन एवढं सोपं नाही आहे. म्हणजे कुठं लवचिक राहावं आणि कुठं महाराजांच्या जवळ, महापुरुषांच्या जवळ आपण लवचिक राहावं असा विचार आहे. आणि म्हणून आपण जर त्या ठिकाणी त्याचा विचार केला तर महापुरुषांच्या संबंधाने आपण लवचिक राहणे आपलं कर्तव्य असतं. अनेक प्रसंग असतात तेव्हा ते प्रसंग, त्या प्रसंगाच्या संबंधाने आपल्याला त्यावेळेस वाटत असतं की ह्या गोष्टी अशा आहेत, पण ईश्वराच्या कृपेने ती लवचिकता जीवनामध्ये साध्य व्हावी आणि महापुरुषांची कृपा आपल्याला साध्य होऊन आपला उद्धार व्हावा. म्हणून इथे मात्र लवचिक राहिले पाहिजे. संसारामध्ये लवचिक राहू नये. मुलासाठी आणि पत्नीसाठी प्रत्येकाने काय केलं पाहिजे तर अत्यंत त्या ठिकाणी परखड राहिले पाहिजे. तुकाराम महाराज अत्यंत परखड होते. त्यांचं वचनच आहे की तीक्ष्ण उत्तरे घेऊन या बाणबिरे. आम्ही त्या ठिकाणी कोणाची भाडभेट ठेवणार नाहीत. हा कोण आहे, भाडभेट ठेवण्याची आम्हाला काही गरज नाही. तुकाराम महाराजांची त्या ठिकाणी ते पद्धत आहे. म्हणून महाराज म्हणतात, पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे त्यांच्या पाठीमागं लागू नको, प्रत्येकाचा आदर कर. पुढचा अभंग आहे. देव पाहवया कधी ओ सायास, नदरी यास नाशवंत. दीन शुद्ध सोम सकाळी पातला, द्वादशी घडला परव काळ. द्विजापाचार्याने शुद्ध करी मन, देव हे दान यथाविधी. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमची पांडुरंग. तुका म्हणे दुरे सांगू तो पल्लाळी, परी तो जवळी आहे आम्हा. देव पाहवया करी हो सायास, न धरी हे आस नाशवंत. हा संसार हा नाशवंत आहे, त्याची आसक्ती धरू नकोस आणि देव पाहण्यासाठी त्या ठिकाणी सायास कर, प्रयत्न कर. दीन शुद्ध सोम, त्या ठिकाणी आज शुद्ध दिवस आहे, सोमवार आहे, सकाळची प्रातःकाळची पवित्र वेळ आहे, द्वादशीसारखाच पर्व काळ आहे. या त्या ठिकाणी याचा त्या ठिकाणी विचार कर. द्विजापाचार्याने शुद्ध करी मन, देव होय दान यथाविधी. ब्राह्मणाला बोलवून त्या ठिकाणी त्यांना दान कर. त्या ठिकाणी मन शुद्ध करून ब्राह्मणाला बोलवून त्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दान कर. देव हो दान यथाविधी, आणि यथाविधी म्हणजे नियमाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना दान कर. नको चिंता करू अन्न या वस्त्रा या पोटाची, अन्न वस्त्राची चिंता करू नको. माऊली आमची पांडुरंग. परमात्मा पंढरीनाथ सर्वांचा योगक्षेम होणार आहे. किंवा त्यांनी सांगितलं की योगक्षेम अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम महाम्यम. त्याचं त्या ठिकाणी असं ब्रीद आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तो आपल्याला सांभाळणार आहे. तो त्याची काही काळजी करू नको, अन्न वस्त्राची काळजी करू नकोस. तुका म्हणे दुरी सांगू तो पल्हाळी, परी तो जवळी आहे आम्हा. त्या ठिकाणी वेद उपनिषदांच्या द्वारा तो प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी लांब आहे असं त्या ठिकाणी सविस्तर त्याने सांगितलेलं आहे. पण तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणतात तो मात्र आम्हाला त्या ठिकाणी जवळ आहे, परी तो जवळी आहे आम्हा. पुढचा अभंग आहे. सुखे ना वडे आम्हा कोण्या बळे, नेनशी आंधळे झालीशी तू. भूक तहान कैशी राहिली निश्चळ, खुंटले चपळ मन ठाई. द्रव्य जेव्हा होऊन आवडे या जना, आम्हाशी पाशाना होणे हीन. सोयरे सद्य जन आणि मन, अवघी समान काय गुणे. तुका म्हणे आम्हा जवळीक आहे, सुखदुःख साहे पांडुरंग. सुख हे नावडे आम्हा कोण्या गुणे, नेनशी आंधळी झालीशी तू. हे सांसारिक सुख आहे, ही तुकडी त्या ठिकाणी आमच्यावर बळजबरीने लादण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला आवडणार नाही. संसारी सुख कोण्या गुणे, नेनशी आंधळी झालीस आणि हे तू जाणत नाहीस आणि तू त्या ठिकाणी संसाराच्या आसक्तीने आंधळी झालेली आहेस. भूक तहान कैशी राहिली निश्चळ, खुंटले चपळ मन ठाई. आमची भूक तहान सर्व शांत झालेली आहे आणि मन आमचं त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. द्रव्य जीवा होईन आवडे या जना, आम्हाशी पाशान होणे हीन. लोकांसाठी द्रव्य हे त्या ठिकाणी अत्यंत आवडतं, पण आमच्यासाठी मात्र ते पाषाण्यापेक्षाही दगडापेक्षाही निकृष्ट आहे. सोयरे सज्जन जन आणि वन, अवघे समान काय गुणे. सोयरे सज्जन दुर्जन आम्हाला सर्व त्या ठिकाणी सारखे झाले आहेत.
कोणत्या कारणाने हे आम्हाला सारखे झाले त्याचा जर अंतर्मुखतेने विचार कर. त्या ठिकाणी सांगतात सर्वांच्या संबंध आमची जी साम्य दृष्टी आहे, महात्म्याची सर्वांच्या संबंधाने साम्य दृष्टी असते. गुरुवर्य डॉक्टर महाराजांनी जो आनंदरस रत्नाकर ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये उडिया बाबांचा एक प्रसंग तिथं उद्धृत केलेला आहे की उडिया बाबांच्या आश्रमामध्ये महात्म्याची दृष्टी कशी असते. आश्रमामध्ये कोणतरी शेठजी आले आणि शेठजी आल्यानंतर त्यांनी आपला कोट काढून ठेवला. स्नानाला जाताना तो कोट काढल्यानंतर एक जणांनी त्या कोटातले पैसे नेले आणि पैसे चोरी गेल्यानंतर आश्रमामध्ये सर्व सांगितलं पैसे कोणी नेले, चर्चा झाली आणि थोड्या वेळामध्ये चोर सापडलाय. आणि तो सापडल्यानंतर सर्व लोक घेऊन आले, म्हणले बाबा यांनी चोरी केली आहे, आता याला काय शिक्षा करायची ती करा. बाकीचे म्हणले याला हाकलून द्या, याचा ठेवू नका, आपल्या आश्रमामध्ये ठेवू नका. उडिया बाबांनी सांगितलं आश्रम माझा आहे आणि जग काय दुसऱ्याचं आहे का, हे सर्व जग माझंच आहे, जो कुठं गेला तरी माझ्या जगात राहणार आहे आणि त्याच्यामुळे याला हाकलून देण्यासाठी त्या ठिकाणी जमणार नाही. तुम्ही हाकलून द्या म्हणता म्हणून मी हाकलून देणार नाही, हा त्या ठिकाणी माझाच आहे. ही जी त्या ठिकाणी दृष्टी आहे ही महात्म्याची दृष्टी असते. त्याने सांगितलं फार तुम्हाला जर त्रास होत असेल तर मी जातो त्या ठिकाणी, तुमचं त्या ठिकाणी पाहायचं असलं तर मीच जाणार. आणि मग सर्वांनी शांत झाले. अर्थात दुर्जन असो की सज्जन असो सर्वाविषयी जी दृष्टी आहे ही महात्म्याची दृष्टी असते. अर्थात ही साम्याची दृष्टी जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं. तुकाराम महाराजाला त्या ठिकाणी तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणतात अशी दृष्टी संपादन करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी थोडं काय करावं लागतं. मी काय करतो तर अंतर्मुक्तीने जरा माझ्याकडं बघ. तुकाराम महाराज जिजाबाईला त्या ठिकाणी अशा पद्धतीने सांगतात. अवघे समान काय गुणे तुका म्हणे आम्हा जवळीच आहे सुखदुःख साहे पांडुरंग. त्या ठिकाणी म्हणतात की जिजाबाईंना महाराज म्हणतात तो परमात्मा आमच्या जवळच आहे आणि तो आमचं सुखदुःख तर सर्व त्या ठिकाणी तो सहन करतो, तो त्या ठिकाणी सर्व सुखदुःखाचा भार घेतोय असं आपण महाराजांना त्या ठिकाणी जिजाबाईंना तुकाराम महाराज सांगतात. पुढचा बघ. गुरुकृपे मज बोलविले देवे होईल हे घ्यावे हित काही. सत्यदेवा माझा केला अंगीकार अनेक विचार नाही तुझा. होई बळकट घालून या कास हाच उपदेश तुझा आता. सडा समार्जन तुळशी वृंदावन अतिथी पूजन ब्राह्मणांचे. वैष्णवांची दासी होई सर्व भावी मुखी नाम घ्यावे विठोबाचे. पूर्णबोध स्त्री भरतार संवाद धन्य जिही वाद ऐकेला. तुका म्हणे आहे पांडुरंग कथा तरेल जो चित्ता धरील कोणी. गुरुकृपे मज बोलविले देवे होईल ते घ्यावे हित काही. हे जे मी बोलत आहे ते पदरचं बोलत नसून सर्व गुरु आणि देवाच्या कृपेने त्या ठिकाणी बोलतंय. तुला तुझ्या हितासाठी काय त्याच्यातलं घेता येत असेल तर घेण्याचा प्रयत्न कर. सत्यदेवी माझा केला अंगीकार. खरोखर देवाने माझा अंगीकार केलेला आहे. अजून त्या ठिकाणी दुसरा कुणा त्या ठिकाणी विचार तिथं त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. होईल बळकट घालून या कास होई बळकट घालून या कास हाचे उपदेश तुझा आता. तुकाराम महाराज म्हणतात मला तुझा शेवटचा उपदेश आहे की तो कंबर कसून त्या ठिकाणी तयार हो आणि अशा पद्धतीनं तुझं धैर्य त्या ठिकाणी धारण कर. हाच उपदेश तुला शेवटचा माझा उपदेश आहे. संसारिक साध्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी व्यथित होऊ नको, दुःखी होऊ नको आणि तू त्या ठिकाणी असं खंबीर हो, कास त्या ठिकाणी कंबर कसून तयार हो आणि येणाऱ्या संसारिक किंवा अन्य कुठल्या ज्या अनुकूल प्रतिकूल गोष्टी आहेत त्याला सामोरं जाण्यासाठी तुझी तयारी असू दे असं तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतात. सडा समार्जन तुळशी वृंदावन अतिथी भजन ब्राह्मणाचे. तुळशी वृंदावनात त्या ठिकाणी सडा घाल, त्याचप्रमाणे रांगोळी कर, अतिथीचं त्या ठिकाणी आदरातिथ्य कर, ब्राह्मणांचं पूजन कर. ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. वैष्णवांची दासी होई सर्व भावी मुखी नाम घ्यावी विठोबाचे. वैष्णवांची त्या ठिकाणी काया वाचा मनाने वैष्णवांचं त्या ठिकाणी सेवा करून त्यांची त्या ठिकाणी दासी हो आणि नेहमी मुखाने विठ्ठलाचं नाम घेत राहा. मुखी नाम घ्यावी विठोबाचे. पूर्णबोध स्त्री भरतार संवाद धन्य जे वाद वाईकेला. हा त्या ठिकाणी जो तुकाराम महाराजांनी जिजाबाईंना केलेला जो पूर्ण बोध आहे, पतीपत्नीचा स्त्री भरतारांचा जो संवाद आहे, ज्यांनी तो ऐकला तो खरोखरच त्या ठिकाणी ते धन्य आहेत. तुका म्हणे आहे पांडुरंग कथा तरेल जो चित्ता धरेल कोणी. तुका म्हणे आहे पांडुरंग कथा. तुकाराम महाराज म्हणतात ही पांडुरंगाची कथा आहे. ही काही भाकड कथा नाही किंवा ही काही कुठली त्या ठिकाणी अशी
व्यर्थ त्या ठिकाणी कथा नाही आहे. ही कथा म्हणजे मानवी जीवनातील व्यथा निवृत्त करणारी कथा आहे. तेव्हा ही कथा तू ऐक. तरेल जो चित्ता धरेल कोणी, जो कोणी चित्ता धरेल तो तरेल, असं आहे. अर्थात ही पांडुरंग कथा जो चित्तामध्ये धरेल तोच त्या ठिकाणी तरुण जाईल. म्हणून ही कथा चित्तामध्ये धरावी, पांडुरंगाची कथा, जेणेकरून आपली वृत्ती पांडुरंगाशी स्थिर राहील, आत्मस्वरूपाची त्या ठिकाणी स्थित राहील. अशा स्वरूपाची कथा, अशा स्वरूपाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये करावं आणि आपला ब्रह्मभाव, आपली ईश्वरनिष्ठा आपलं त्या ठिकाणी अबाधित राहावी, आजीवन अबाधित राहावी, याची प्रत्येकाने त्या ठिकाणी काळजी घ्यावी. हे सांग तरेल तो त्या ठिकाणी. म्हणून जो ही पांडुरंग कथा चित्ता धरेल तो तरेल, तोच त्या ठिकाणी तरुण जाईल, अशा पद्धतीने महाराज सांगतात. हे अभंग आहेत जिजाबाईंचं आणि तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराजांनी जिजाबाईंना केलेला उपदेश आहे. हा उपदेश जर सर्व त्या ठिकाणी सर्व स्त्रीवर्गाने जर त्या ठिकाणी ग्रहण केला तर निश्चित स्वरूपाने एक चांगल्या पद्धतीचा संसार, धन्यो गृहस्थाश्रमा हा प्रत्येकाच्या वाटायला येईल. आणि अलीकडं सुबत्ता वाढलेली आहे, पण जेवढी सुबत्ता वाढली त्याचप्रमाणे खरं सुख मात्र त्या ठिकाणी गमावलेलं आहे. आणि जेवढे माणसं आर्थिक परिस्थितीने संपन्न आहेत ते त्या ठिकाणी दुःखात आहेत, असं आमचं ऑब्झर्वेशन आहे, असं आमचं त्या ठिकाणी पाहणं आहे. गरीब माणसं सुखाने खातात, पण जिथं पॅकेज आहे 30 लाखाचं पॅकेज आहे, दोघांचं 30 लाखाचं पॅकेज आहे, ही माणसं मात्र फार त्या ठिकाणी दुःखात आहेत. फार त्या ठिकाणी बऱ्याच त्यांच्याकडे त्या ठिकाणी कुटुंबामध्ये अनेक त्या ठिकाणी समस्या आहेत. आणि ह्या समस्या काही बाकीच्या प्राकृतिक गोष्टीमध्ये त्यांना कमी आहे म्हणून नाही आहे, अर्थात त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही. आणि ही मानसिक स्थिती जर त्यांना त्या ठिकाणी नीट सांभाळायची असेल आणि आलेला आपला पैसाही नीट सत्कारणे लावून आपलं जीवन सुखी करायचं असेल तर हा जो संवाद आहे तुकाराम महाराजांनी जिजाबाईला सांगितलेला, हो प्रत्येकाने नीट न विसरण्यासाठी लक्षात ठेवावा आणि त्याप्रमाणे आचरण करून आपलं जीवन ऐहिक आणि पारलौकिक जीवन समृद्ध आणि संपन्न करावं. एवढ्यासाठी हा स्त्री भ्रताराचा जो त्या ठिकाणी हा संवाद आहे, त्याला पूर्ण बोध हा याच्या सकाळी त्या ठिकाणी विचाराखाली त्या ठिकाणी झालेला आहे. हा पूर्ण बोध प्रत्येकाने आत्मसात करून आपलं जीवन सफल करण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यानंतर काव्य केल्याबद्दल त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी परिहार आहे, त्या संबंधाने अभंग आहेत. तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टाच्या घरी गेल्यानंतर महाराजांनी रामकृष्ण हरी मोठ्याली म्हणून आरोळी दिली. रामेश्वर भट्ट बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर तुकाराम महाराजांनी आपल्या आनंदामध्ये, कारण त्यांचं असं व्हायचा कोठे आठवचे नाही देहीचे विदेही भोगोदशा, ही त्यांची त्या ठिकाणी अनुभूती होती महाराजांची. दुःख ते कैसे रे स्वप्नाशी हे त्यांचं जीवन होतं. त्याच्यामुळं त्या ठिकाणी ते गेल्याबरोबर त्यांनी उत्स्फूर्तपणे अभंग गायला सुरुवात केली. आणि उत्स्फूर्तपणे अभंग गायला सुरुवात केल्यानंतर तिथे रामेश्वर भट्ट बाहेर आले. आणि रामेश्वर भट्ट बाहेर आल्यानंतर त्यांनी लक्षात आलं रामेश्वर भट्टांच्या की तुकाराम महाराज जे गातात त्याच्यामध्ये श्रुत्यर्थ आहे, जे श्रुतीचे सिद्धांत आहेत, प्रमेय आहेत, ते निश्चित स्वरूपाने यांच्या अभंगामध्ये त्या ठिकाणी प्रतिबिंबित होतात, दिसत आहेत. तेव्हा अशा पद्धतीचे हे अभंग तेव्हा रामेश्वर भट्टांनी सांगितलं, वर्णव्यवस्थेमध्ये तुला याचा अधिकार नाही आहे. अजून 400 वर्षापूर्वी वर्णव्यवस्था अबाधित होती, आश्रम व्यवस्था ही अबाधित होती. तेव्हा अशा पद्धतीनं आता तुला त्याचा अधिकार नाही आहे, हे गाण्याचा तुला अधिकार नाही. आता रामेश्वर भट्टांचा त्या ठिकाणी आदेश आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ऐकलं. म्हणलं आत्तापर्यंत केलेलं वाङ्मयाचं काय करायचं आहे. म्हणजे ही वाङ्मय इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवा. ती एका रुमालामध्ये बांधलं सर्व अभंग, आणि हे सर्व अभंग रुमालामध्ये बांधल्यानंतर त्याला दगडं बांधले आणि इंद्रायणीवर जाऊन तुकाराम महाराजांनी ते सर्व अभंग इंद्रायणीमध्ये सोडून दिले. आणि मग त्यांच्या अंतःकरणामध्ये अतिशय त्या ठिकाणी व्यथा झाली. बाकी त्यांचे जे काही हितचिंतक होते, काय जे हितशत्रू होते, त्यांना वाटलं बरं झालं भावाशी भांडण करून संसार संपवला. संसारामध्ये त्या ठिकाणी अशी स्थिती झाली. आता त्या ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीने अभंगही बुडवले, आता संसारही नाही आणि परमार्थही नाही, अशी आता यांची स्थिती झालेली आहे. तेव्हा काही लोकांना वाईट वाटलं, जे तुकाराम महाराजांचे भक्त होते, तुकाराम महाराजांच्या संबंधाने ज्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचा भाव होता, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी त्यांना वाईट वाटलं. पण जी काही मंडळी त्या ठिकाणी तुकाराम महाराजाबद्दल त्या ठिकाणी द्वेष करणारी होती, त्यांना म्हटलं बरं झालं,
पण तुकाराम महाराजांनी देवाला त्या शिडेवर बसून 13 दिवस उपोषण केलं, अन्न पाण्याचा त्याग केला. आणि त्यावेळेस महाराजांची जी मनोवृत्ती होती, अंतःकरणाची जी स्थिती होती, त्यांचा जो भाव होता तो ज्या अभंगामध्ये प्रगट झालेला आहे, तो त्या ठिकाणी ते अभंग म्हणजे आता हे पुढचे सर्व अभंग आहेत की महाराजांचा त्या ठिकाणी तो भाव त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज पहिल्या अभंगामध्ये म्हणतात, भूतबाधा आम्हा घरी हे तो आश्चर्य गा हरी. आम्ही एक करायला गेलो तर दुसरंच त्या झाला भक्तीचा कळस, आले वसती दोष, जागरणाचे फळ, दिली सांडून तळमळ, तुका म्हणे देवा आज कळो आली शेवा. भूतबाधा आम्हा घरी हे तो आश्चर्य गा हरी. आम्ही एक करायला गेलो ते एक होत आहे, जे आम्ही कार्य हातामध्ये धरलं ते सफल होत नाही, तर दुसरंच काहीतरी नाही विचित्र होऊन जात आहे. तेव्हा अशा हे तर मोठं आश्चर्य होऊ लागलं आहे, मी करतो काय आणि माझ्या वाट्याला काय येऊ लागलं आहे, हे आश्चर्य गा हरी. झाला भक्तीचा कळस, आले वस्तीस दोष. अशा पद्धतीने आता तर आमच्या भक्तीचा कळसच झाला. सर्व दोष जे भक्तीने दोष जायचे तर त्या ऐवजी त्या ठिकाणी सर्व दोष माझ्या वाट्याला येऊ लागलेले आहेत. अभिमानाचे दोष माझे वाढले. जागरणाचे फळ, दिली सोडून तळमळ. जागरण केलं त्याचे त्या ठिकाणी त्याच्याद्वारे जर तळमळ निवृत्त व्हायला पाहिजे, पण त्यांनी माझी त्या ठिकाणी तळमळ वाढू लागलेली आहे. तुका म्हणे देवा आज कळो आली शेवा. आणि तुका म्हणतात त्या ठिकाणी माझी भक्ती आहे, त्याच्यामुळे मला लक्षात आलं की मी जे करतोय, जे साधना करतोय ते दांभिक स्वरूपाची खरी नाही आहे, असं मला त्या ठिकाणी वाटतंय. नाही जो वेचलो जयाच्या त्यागे, तोवरे वावगे काय बोलो. जाणवले आता करी उद्देश, जोडे किंवा नाश तुमचे जीवे. ठाईची चाले होत्या ऐशे मना, जावे ऐशे वना दृढ झाले. तुका म्हणे मग वेचित उत्तरे, उद्देशिले खरे झाल्यावर. नाही जो वेचलो जीवाच्या त्यागे, तोवरे वावगे काय बोलो. ज्यावेळेस जोपर्यंत मी सर्वस्वाचा त्याग केला नाही तोपर्यंत भक्तीच्या गोष्टी काय बोलून काय उपयोग आहे. जाणवले आता करी हे उद्देश, जोडे किंवा नाश तुमचे आता. फक्त आता एक मात्र वर माझ्या लक्षात आलं, एक तर त्या ठिकाणी ईश्वर प्राप्तीचं एक वर माझ्या लक्षात आलेलं आहे की आता माझा जीव तरी जाईल, आता तुझी प्राप्ती तरी करील. ठाईतीचे आले होते ऐशे मना, जावे ऐशे वना दृढ झाले. पूर्वीच माझ्या मनात आलं होतं की वनामध्ये जावं, एकांतामध्ये बसावं, कसून भक्ती करावी, असा माझे त्या ठिकाणी दृढ निश्चय मी यापूर्वीच केलेला आहे. तुका म्हणे मन वेची न उत्तरे, उद्देशिले खरे झाल्यावर. हा माझा उद्देश वनामध्ये जाऊन एकांतामध्ये बसून सर्वस्वाचा त्याग करून तुझी सेवा करेल, हा जो उद्देश आहे तो माझा उद्देश पूर्ण झाल्यानंतरच त्या ठिकाणी मी तुझ्याशी बोलेल, असं तुकाराम महाराज देवाला त्या ठिकाणी बोलतात. करू कवित्व आता काय नाही लाज, मज भक्तराज हसतील. आता आला एक निवाड्याचा दिस, सत्याविन रस विरसला. अनुभवाविन कोण करी पाप, रीतेचे संकल्प लाज लावी. तुका म्हणे आता न धरवे धीर, नवे जीव स्थिर माझा मज. करू कवित्व आता काय करेल आज, तुझी प्राप्ती न होता कवित्व करण्यासाठी मला लाज नाही का. पुढे भक्तराज हसतील. ज्ञानदेव तुकारामादी जे भक्त मंडळी आहेत, जे सगुण निर्गुण साक्षात्कारी आहेत, तेव्हा भगवत प्राप्ती न करता जर कवित्व केलं तर ही महान मंडळी मला हसतील. आता आला एक निवाड्याचा दिस, सत्याविन रस विरसला. आता देव तरी मिळवेल किंवा जीव तरी देईल, अशा स्वरूपाचा निवाड्याचा त्या ठिकाणी दिवस आलेला आहे, निर्णायक दिवस आलेला आहे. कारण सत्याविन साक्षात्काराशिवाय जर मी बोलू लागलो तर त्या ठिकाणी रसाचा विरस त्या ठिकाणी होत असतो. अनुभवाविन कोण करी पाप, रीतेचे संकल्प लाज लावी. तेव्हा हे काव्य करण्याचा जो त्या ठिकाणी पाप आहे, अनुभव वाचून कोण करणार, त्या ठिकाणी कोणी करणार नाही. रीतेचे संकल्प लाज लावी. कारण नुसता त्या ठिकाणी असा संकल्प करून त्या ठिकाणी काही उपयोग होणार नाही. याकरता या बोलण्यापेक्षा तसे करून दाखविणे चांगले आहे. नुसता संकल्प करून त्याच्यामध्ये काही उपयोग होत नाही आहे. तुका म्हणे आता न धरे धीर, नवे जीव स्थिर माझा मज. तुकाराम महाराज म्हणतात आता धीर धरवत नाही, देवाचा अनुभव झाल्या वाचून माझ्या जीवाचे समाधान होणार नाही. नाही ऐकीत तुझे माझे बोल, कासया फूल उपनून मूस. ऐशे ए करीन बैसलिया ठाया, तूच बुझावया जवळे देवा. करावे ते केले सकळ उपाय, आता पाहू काय अजूनी वास. तुका म्हणे आला आशेष शेवट, होऊन या नीट पाया पडे.
नाही ऐकत तुम्ही माझे बोल, कासया हे फोल उपनो भूस. माझ्या काव्यातील बोल तुम्ही ऐकत नाहीत, तेव्हा हे भूस नुसतं उपनून काय उपयोग आहे? ही काव्यकृती करून काय उपयोग आहे? हे काव्य निर्माण करून मला काय, माझ्या पदरात काय पडणार आहे तुम्ही जर नीट ऐकत नसाल तर? ऐशी हे करीन बैसली या ठाया, तुझी बुझावया जवळी देवा. तेव्हा आता मी असं करील की बसल्या ठिकाणी त्या ठिकाणी तू होऊन माझ्याकडे आला पाहिजेस, असा काहीतरी उपाय आता मी शोधण्याचा प्रयत्न करील. बुझावया जवळी देवा. करावे ते केले सकळ उपाय, आता पाहो काय अजूनही वास. आता जे उपाय करायचे आवश्यक होते ते सर्व मी उपाय केलेले आहेत, आता पाहो काय अजूनही वास. तुझे दर्शन अद्यापही झाले नाही, आता अजून किती दिवस तुझी त्या ठिकाणी वाट पाहायची आहे, असं त्या ठिकाणी महाराज म्हणतात. तुका म्हणे आला आशेशी शेवट, होऊन या नीट पाया पडे. आता आशेचा शेवट झालेला आहे, तेव्हा नीट दंडवत घालून मी तुमच्या पाया पडतोय आणि मी तुला विनंती करतोय की तू मला दर्शन दे. नोहे तुम्हा जरी एवढे कारण, मग जैसा तैसा काळ. नोहे तुम्हा जरी एवढे कारण मुरारी, मग जैसा तैसा काळ. दाट सारावा पातळ, स्वामीचे ते सांडे, पुत्र होता काळे तोंडे. शब्दा नाही रुची, मग कोठे तुका बीची. नोहे तुम्ही जरी एवढे कारण मुरारी. तुम्ही दर्शन तर त्या ठिकाणी तुमच्याकडून हे माझं एवढं कार्य झालं नाही, जर झालं नाही तर मग जसा जसा काळ येईल, जो अनुकूल प्रतिकूल जसा जसा काळ येईल तसा मी त्या ठिकाणी कंठीत राहील, तसं त्या ठिकाणी मी जीवन त्या ठिकाणी पाहत राहील. स्वामीचे जे ते तोंड, स्वामीचे ते सांडे, पुत्र होता काळ तोंडे. जर त्या ठिकाणी पुत्राला जर अपयश आलं, राजाच्या मुलाला जर अपयश आलं तर तो राजाचा कमीपणा आहे, राजाचा अपमान आहे. जर काही अपयशाने राजाच्या मुलाचं काळं तोंड झालं, अपयशाने तो जर त्या ठिकाणी खचला गेला तर तो राजाचाच कमीपणा आहे त्या ठिकाणी. त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये जर काही कमीपणा आला तर परमात्म्याला तुकाराम महाराज म्हणतात हा तुझा कमीपणा आहे, याचा तो विचार कर. शब्द नाही रुची, मग कोठे तुका बीची. माझ्या बोलण्यात तुम्हाला जर आवडत नसेल तर त्या ठिकाणी मी अशा पद्धतीनं अधिक बोलून काय करणार आहे, अधिक बोलणार नाही. माझं तुम्हाला जर आवडत असेल तरच मी बोलण्याचा प्रयत्न करेल. केल्यापुरती आळी, काही होते टाळाटाळी. तू काहीतरी तेवढ्यापुरते देण्यासारखं करतो आणि त्या ठिकाणी बाकी गोष्टी टाळाटाळी. सत्यसंकल्पाचे फळ होताना दिशेचे फळ, दळणाच्या ओव्या रित्या खऱ्या मापे घ्याव्या. जाते उकडे चाटू, तुका म्हणे राज्य घाटू. केल्यापुरती आळी, काही होते टाळाटाळी. देवा मी घट्ट घेतलं, त्या हट्ट घेतला म्हणून काहीतरी तू दिल्यासारखं करतो आणि बाकी त्या गोष्टी आपण टाळाटाळी करत आहात. सत्यसंकल्पाचे फळ होताना दिशेची बळ. त्या अर्थी माझा सत्यसंकल्प करण्याचे फळ देवा माझ्या काव्यात दिसत नाही. माझा जो सत्यसंकल्प आहे तो सफल होण्याचं बळ दिसत नाही आहे. दळणाच्या ओव्या रित्या खऱ्या मापे घ्याव्या. दळणातल्या ज्या ओव्या आहेत त्या खऱ्या अर्थाने घेता येत नाहीत. दळणामध्ये ओवी हा महाराष्ट्रीयन ओवी त्या ठिकाणी वाङ्मय प्रकार अतिशय जुना आहे. त्याच्यामध्ये ओवी गायली जाते, पण दळणाच्याही ओव्या असतात. दळणामध्ये महिला पूर्वी दळायच्या, पहाटे उठून दळण करावं लागायचं महिलांना. पण ते दळण करताना अशी गंमत असायची की महिलांचं विशेष प्रेम माहेरविषयी, म्हणजे माहेरविषयी प्रेम हा स्त्रीसुलभ स्वभाव आहे. महिलांना माहेरविषयी प्रेम असतं. मग पहाटे उठून जर महिला दळायला बसल्या तर गंमत अशी व्हायची, जात्यावर त्याचं गाणं म्हणायचं, पण गात असताना त्यांनी एकदा त्या ठिकाणी जळायला सुरुवात केली की ओव्या म्हणायच्या. पण गंमत अशी आहे की ते जातं सासरचं, सूप सासरचं, सुपातले दाणे सासरचे, घर सासरचं, सर्व सासरचं, गाणं मात्र माहेरचं. आणि त्या गाण्यामध्ये महिलांना वडिलांना उपमा देत असताना जनक राजाची उपमा, यांचे वडीलपणा विदेही जनक. जर भावाला त्या ठिकाणी जर उपमा द्यायची असेल तर धर्मराजाची, कर्णाची उपमा द्यायची. मग तो रोज संध्याकाळी येत असताना झुलत येणारा का असणार त्यांचा भाऊ, परंतु त्या ठिकाणी आहे. म्हणून एखादी महिला जात्यावरच्या ओव्या जर गाऊ लागले तर त्या खऱ्या अर्थाने आपल्याला घेता येत नाहीत, त्या खऱ्या अर्थाने घेता येत नाहीत असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. म्हणून महाराज म्हणतात रित्या खऱ्या मापे घ्याव्या.
त्या आपल्याला त्या ठिकाणी त्या मापाने घेता येत नाही येत. जाते उखळ चाटो तुका म्हणे राज्य घाटो. त्या ठिकाणी जाता असेल, उखळा असेल किंवा लाकडाचं त्या ठिकाणी चाटो असेल, उलटणं हे सर्व घेऊन युद्ध करण्यासाठी निघाल्यानंतर हे साहित्य घेऊन युद्ध करणं त्या ठिकाणी करणं शक्य नाही आहे. त्यासाठी एक विशिष्ट तिथं पराक्रम करायचा असेल त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचं साहित्य आपल्याबरोबर लागतं. म्हणजे कोणत्या कार्याला काय, कुठला उद्देश काय आणि त्याची साधन सामग्री काय याचा मेळ असावा लागतो. त्याशिवाय उद्देशपूर्ती होत नाही हे तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगायचं आहे. पावावे संतोष तुम्ही यासाठी सायास, करी आवडी वचने पालटोनी क्षणक्षणे, द्यावे अभयदान भूमीन पडावे वचन, तुका म्हणे परस्परे काही वाढवी उत्तरे. पावावे संतोष तुम्ही यासाठी सायास, तुम्ही संतोष पावावे यासाठी आमचं त्या ठिकाणी हा सर्व अट्टहास आहे, प्रयत्न आहे. करी आवडी वचने पालट, आणि म्हणून आम्ही वेगवेगळे त्या ठिकाणी आलटून पालटून त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी आवडावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतो, आम्ही वचन करण्याचा प्रयत्न करतो. द्यावे अभयदान भूमीने पडावे वचन, आता तुम्ही आम्हाला अभयदान द्यावं आणि आमचं जे त्या ठिकाणी वचन आहे ते त्या ठिकाणी भूमीवर पडू नये, निरर्थक होऊ नये. तुका म्हणे परस्परे काही वाढवी उत्तरे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या आमच्यामध्ये काही प्रश्नोत्तर त्या ठिकाणी वाढावेत, त्याच्यामध्ये आपलं त्या ठिकाणी बोलणं व्हावं असं त्या ठिकाणी तुकाराम महाराज देवाकडं इच्छा प्रकट करतात. बोलता वचन असा पाठ मोरे, मज भाव बरे कळू आले, मागितले नाही अरुचने हाता, नाही वरी सत्ता आदराची, समाधानासाठी लाविलाशे कान, चोरलेशे मन दिसतसा, तुका म्हणे आम्हा तुमचेची फंद, वरदळ छंद कळू येती. बोलता वचन असा पाठ मोरे, आम्ही जर बोलत राहिलो तर तुम्ही आमच्याकडे पाठ करता, याचा अर्थ तुमचं आमच्यावर त्या ठिकाणी आमच्या तुमचं लक्ष नाही. मज भाव बरे कळू येते, अर्थात हा तुमच्या त्या ठिकाणी तुमचं लक्ष आहे, तुमचं दुर्लक्ष आहे, हा भाव मला त्या ठिकाणी कळून येतोय. मागितले ये नाही अरुचेने हाता, नाही वरी श्रद्धा आदराची. मागितले नये, माझ्यावर तुमचे प्रेम नसल्यामुळे व माझ्या शब्दाविषयी तुमच्या आदराचीही वाटत नसल्यामुळं जे मागितलं ते बुद्धिपरस्पर तुम्ही त्या ठिकाणी देत नाहीत. नाही सत्तावरी आदराची, समाधानासाठी लाविलाशे कान, चोरलेशे मन दिसत असा. उगं मला बरं वाटावं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कान लावल्यासारखं दिसतंय, पण मला त्या ठिकाणी लक्षात येत आहे तुम्ही त्या ठिकाणी मन चोरलेलं आहे. तुम्ही फक्त कान लावलेलं आहे पण मन मात्र त्या ठिकाणी माझ्या बोलण्याकडं नाही, असं त्या ठिकाणी महाराज देवाला त्या ठिकाणी बोलतात. तुका म्हणे तुमचेची छंद वरदळ फंद, वरदळ छंद कळो येती. तुकाराम महाराज तुमचे हे सर्व छंद पण दांभिकपणाचे आहेत, हे मला कळून चुकलेलं आहे. तुमचा हा दांभिकपणा आहे, म्हणजे असावं एक आणि दाखवावं दुसरं, याला त्या ठिकाणी दांभिकपणा म्हणतात. जसं त्या रावणाने साधूची वेशभूषा धारण केली, पंचवटीला ओम भिक्षान देही, पंचवटीला गेला त्यावेळेस सर्व जटा वगैरे त्या ठिकाणी वाढवलेल्या आहेत, साधूची वेशभूषा घातलेली आहे, पण तो त्या ठिकाणी खरा साधू आहे असं त्यांना त्या ठिकाणी म्हणता येत नाही. आणि म्हणून तिथे त्याला त्या ठिकाणी दंभ म्हणतात. म्हणून तसं देवाला महाराज तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य, देवाचेही ते भाडबीड ठेवत नाहीत. देवाला म्हणतात तुझा हा दंभ आहे, तू त्या ठिकाणी अशा पद्धतीनं माझ्याकडं कान लावतो पण मन मात्र चोरतोस, मन माझ्या बोलण्याकडं तुझं दिसत नाही, असं मला त्या ठिकाणी कुणून आलं आहे, असं तुकाराम महाराज देवाला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भांडतात. कशासाठी बैसो करून या हाट, वावुगा बोभाट डांगोरा हा, काय आले का जीवाच्या उद्धारे, पाबशी उच्चारे काय होते, नेदीपट्ट परी अन्य तो न मारी, आपुले थोरीसाठी राजा. तुका म्हणे आता अव्हेरी रे तरी मग कोण करी दुकान हा, कशासाठी बैसो करून या हाट, वावगा बोभाट डांगोरा हा. तुम्हाला जर आवडत नसेल तर हा काव्यरचनेचा बाजार मी कशासाठी करीत बसो, ही काव्यरचना काय का करू. वावगा बोभाट डांगोरा हा, उगच त्या ठिकाणी कवी म्हणून हा डांगोरा बोभाट कशाला मी व्यर्थ करीत बसो. तुम्हाला जर आवडत नसेल तर काय आले एका जीवाच्या उद्धारे, पावशी उच्चारे काय होते. एका जीवाच्या उद्धारासाठी, माझ्या उद्धारासाठी काय लागतं आहे,
माझ्या उद्धाराची मला काळजी नाही. तुझं जर नाव घेतलं तर मी निश्चित माझा उद्धार होऊन जाणार आहे. परंतु जर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं परंतु माझ्या उद्धाराचा मला त्या ठिकाणी विचार नाही. पावशी उच्चारे काय होते, काय आले एका जीवाच्या उद्धारे, पावशी उच्चारे काय होते. म्हणून माझ्या उद्धाराची मला काळजी नाही आहे. फक्त त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे कवित्वाचा जो विषय आहे तो त्या ठिकाणी राहून जाईल, पण माझं त्या ठिकाणी माझा उद्धार निश्चित होणार आहे. नेदीपट्ट परी अन्य तो न मारी, आपले थोरीसाठी राजा. म्हणजे नेदीपट्ट, राजा स्वतःचं त्या ठिकाणी आसन देणार नाही, सिंहासन देणार नाही, आपलं त्या ठिकाणी राज्य देणार नाही. नेदीपट्ट परी अन्य तो, पण तो अण्णा वाचून आता त्या मारणार नाही. तो अण्णा वाचून का मारणार नाही, तर त्या ठिकाणी आपली थोरीसाठी राजा, म्हणजे राजा आपले थोरीसाठी अण्णा वाचुरी न मारी. राजा आपल्या थोरीसाठी, आपल्या मोठेपणासाठी, यांच्या राज्यातली ही लोक अण्णा वाचून अन्न त्या ठिकाणी अन्न मरून त्या ठिकाणी लोक मरतायत ह्या राज्यातली. म्हणून त्या राज्याचं त्या ठिकाणी अपकीर्ती होईल आणि आपली अपकीर्ती होऊ नये याच्यासाठी राजा अन्न देणार आहे. अन्न देणार आहे याचा अर्थ तो आपलं राज्यपद देईल असं मात्र नाही आहे. तो त्या ठिकाणी स्वतःचं राज्यपद द्यायचं नाही, स्वतः सिंहासन द्यायचं नाही, पण अण्णा वाचून मात्र तो त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाने मारणार नाही असं त्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे अशा पद्धतीनं काव्याची जरी स्फूर्तित्वा दिलेली नाहीस तर तरी पण एका नामउच्चाराच्या द्वारा मात्र माझा उद्धार निश्चित स्वरूपाने त्या ठिकाणी होणार आहे. तुका म्हणे आता अव्हेरिले तरी मग कोण करी दुकान हा. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही माझ्या काव्याचा जर अव्हेर केला तर मग काव्य रचनेचे दुकान कोण घाले बसणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी जर मी जी काव्यरचना केलेली आहे ती जर तू जर स्वीकारली नाहीस तर हे काव्यरचनेचं दुकान मी विनाकारण त्या ठिकाणी करीत बसणार नाही आहे. माझा मज नाही आलाव बघतो काही, तुमच्या नामाचे जतन नव्हता थोर वाटे शीन, न पडावी निंदा कानी स्वामीची गोविंदा, तुका म्हणे लाज आम्हा स्वामी त्याचे काज. माझा मज नाही आलाव बघतो काही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझा मला काही उपयोग आलेला नाही, कारण मी माझ्या परमार्थिक वैभवामध्ये आहे, मला काही उपयोग आलेला नाही. मला जे करायचं ते मी केलेलं आहे आणि म्हणून आता माझा मला काही उपयोग आलेला नाही. आला उपयोग तो काही, तुमच्या नावाचे जतन नव्हता थोर वाटे शीन. तुमच्या नावाचं जर जतन झालं नाही, तुमचा जो मोठेपणा आहे, तुमची जी प्रतिष्ठा आहे, त्याचं जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर जतन झालं नाही तर त्याचं मला दुःख होत आहे. न पडावी निंदा कानी स्वामीची गोविंदा, म्हणजे आपल्या स्वामीची निंदा आपल्या कानावर पडू नये असं एकनिष्ठ भक्ताला नेहमी त्या ठिकाणी वाटत असतं. तुका म्हणे लाज आम्हा स्वामीतेचे काज कर्तव्य. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे सेवकाची लाज राखणं हे स्वामीचं कर्तव्य आहे आणि स्वामीची लाज राखणं हे सेवकाचं कर्तव्य आहे. ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी या ठिकाणी झाल्या पाहिजेत. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांचे रीत जाणत असो, देह तुच्छ झाले सकळ उपाधी, सेवेपाशी बुद्धी राहिलेशे, शब्द तो उपाधी अचळ निश्चय, अनुभव हा काय नाही अंगी, तुका म्हणे देह फांकीला विभागी, उपकार अंगी उरविला. काही मागणे हे आम्हा अनुचित, त्या ठिकाणी कोणाजवळ काही मागणे हे आम्हाला अयोग्य वाटते. हे आमच्या त्या ठिकाणी पूर्वीच्या संतांनी आम्हाला घालून दिलेलं त्या ठिकाणी एक रीत आहे, पद्धत आहे, कोणाला हे काही न मागणे. देह त्या ठिकाणी असं आहे, देह तुच्छ झाले सकळ उपाधी, सेवेपाशी बुद्धी राहिलेशी. आता देह आणि सर्व त्या स्त्रीपुत्रादी सर्व उपाधी अशा पद्धतीने तुच्छ झालेल्या आहेत आणि त्यामुळं आता आमची सेवेपाशी बुद्धी राहिलेशी. आता जीवनभर आमची बुद्धी फक्त तुझ्या सेवेसाठी आहे. आम्ही तुझ्यासाठी आम्ही पूर्ण समर्पित आहोत, तुझ्या सेवेसाठी पूर्ण समर्पित आहोत. बाकी उपाधी आम्ही तेव्हाच त्या ठिकाणी त्यागलेली आहे. शब्द तो उपाधी अचळ निश्चय, अनुभव हा काय नाही अंगी. शब्द हा त्या ठिकाणी काहीतरी बोलत राहणं ही उपाधी आहे आणि तुझ्या पायाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर करून, अचळ म्हणजे त्या ठिकाणी स्थिर राहणं, हेच त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाने सुख देणार आहे. हा सुखाचा अनुभव मला काय माहीत नाही का, अर्थात हा सुखाचा अनुभव मला त्या ठिकाणी ज्ञात आहे. तुका म्हणे देह फाकेला विभागी, उपकार अंगी उरविला.
तुकाराम महाराज म्हणतात, हा जो त्या ठिकाणी आमचा देह आहे त्याच्या अनेक उपाधींनी त्या ठिकाणी अनेक भूतांच्या वाट्याला दिलेला आहे, अनेक उपाधींनी तो त्या ठिकाणी हे केलेला आहे. तेव्हा आता आमचं जे जीवन राहिलेलं आहे, उपकार अंगी उरविला. आता आम्ही फक्त उपकारा तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता केवळ आम्ही उपकारासाठीच त्या ठिकाणी राहिलेलो आहोत असं त्या ठिकाणी आपण सांगितलं. परोपकाराय सता आम्ही होत या, असं आपण जे सांगत असतो त्या पद्धतीने उपकारासाठी त्या ठिकाणी तो राहिलेला आहे. मागितल्यास पसरी कर पळता भरी वाखती. काय आम्ही नेनो वर्म केला श्रम नेनता. बोलता बरे येता रागा कठीणा लागा मागे मागे. तुका म्हणे येथे बोली असे चाली उपराटी. मागितल्यास पसरी कर पळता भरी वाकती. तुला जर कोणी मागितलं तर तूच त्याच्याकडे हात पसरतोस आणि पळता भरी वाकती. आणि जे त्या ठिकाणी घे त्या ठिकाणी म्हणून जे सकाम भक्ताच्या पुढे तो मात्र घ्या म्हणून त्यांच्या पाठीमागं लागतो, त्यांच्या पाठीमागं जातोस. काय आम्ही नेनो वर्म केला श्रम नेनता. आम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी हे वर्म जाणत नव्हतो म्हणून विनाकारण आम्ही त्या ठिकाणी श्रमात पडलो. खरं पाहिलं ती सोपी गोष्ट होती. बोलता बरे येता रागा कठीणा लागा मागे मागे. म्हणजे बरे बोलता रागा येता आणि कठीणा मागे मागे लागा. त्या ठिकाणी जर कोणी एखादं बरं बोलायला लागलं तर तुम्हाला राग येतो आणि जे कठीण बोलतात त्यांच्या पाठीमागं तो लागतोस. असं त्याचं उपराटा त्या ठिकाणी उलटं गणित आहे. तसं त्याचं ते गणित उलटं नाही, त्याचं गणित सुलटंच आहे. कारण तो अंतर जाणणार आहे. एखादा जर साहित्यिक भाषेमध्ये पारिभाषिक शब्दांची रेलचेल करून अनेक त्या ठिकाणी प्रक्रियाचं सिंचन करून एखाद्या व्याख्यानाची मांडणी करू लागला आणि त्याच्या अंतःकरणामध्ये जर परमात्म्याविषयी जर प्रेम नसेल अंतःकरणामध्ये तर परमात्म्याला त्या ठिकाणी राग येतो असं सांगितलेलं आहे. आणि उलट एखादा जर रागाने बोलू लागला, वाईट बोलू लागला मोठं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ते एक शब्द वापरायला की ते असे त्या ठिकाणी कठीणा लागा मागे. कठीण एखादा जर बोलू लागला तर तुम्ही त्याच्या पाठीमागं लागता. जनाबाईंनी परमात्म्याला शिव्या दिल्या, पण परमात्म्याच्या शिव्या जनाबाईंना गोड लागत होत्या. आणि जनाबाईंनी शिव्याला दिलेल्या आहेत ते लोक भाषेतील आहेत की अरे अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. ह्या सर्व शिव्या आहेत. तसं हे जनाबाईने देवाला शिव्या दिल्या, तसं हे शिव्या आहेत. आणि शिव्याचा काय अर्थ असतो. त्या गुलाबराव महाराजांना एकदा एक जणांनी विचारलं, म्हणले दोन महिला जर भांडायल्या तर एक बाई दुसऱ्या बाईला अवदासा म्हणून शिवी देते. दोघीचं भांडण लागलं तर एक बाई दुसऱ्या बाईला अवदासा म्हणते. पहिली शिवी श्री गणेश येतो नाही, पण अनेक पुढच्या अनेक शिव्या अनेक शिव्या. पण दोघीचं भांडण लागलं की पहिलं ती म्हणते ते अवदासा आणि तिथून पुढे त्या ठिकाणी शिव्या सुरू होतात. तेव्हा गुलाबराव महाराजांना विचारलं, म्हणले महाराज हे महिला भांडताना परत एक बाई दुसऱ्या वेळेला अवदासा म्हणून शिव्या देते, हे अवदसा म्हणजे नेमकं काय? अवदसाचं लक्षण काय? अवदसा कोण? गुलाबराव महाराज म्हणले ज्याला घरकामाचा कंटाळा आहे ते अवदसा आहे. ज्याला घरकामाचा कंटाळा आहे, घरातलं काम नको वाटतो, स्वयंपाक करायचा नको वाटतो, आठवड्यातल्या 4 दिवस बाहेरच जेवायचं, असं त्या ठिकाणी आपण जे अलीकडचं कल्चर पाहतो, मॉडर्न कल्चर, त्याचा आता त्या ठिकाणी आपण पाहतो. ह्याचा हा विचार आहे. तर त्या पद्धतीने आपण जर विचार केला तर शिव्या आहेत. पण ह्या शिव्या देत असताना शिव्याचा भाव काय आहे याला महत्त्व आहे. आता आमचे मराठवाड्यामध्ये 2 साधू होऊन गेले की त्यांनी लोकांना शिव्या दिल्या, पण लोकांनी शिव्या दिल्या तर लोकांनी त्यांची पाठ सोडली नाही. शेवटपर्यंत अगदी त्यांच्या पश्चातही ईश्वर बुद्धीनं लोक त्यांच्याकडे त्या ठिकाणी बसतात. त्याच्यामध्ये वामन भाऊ एक आहेत आणि आता मी ज्या गादीवर आहे, ज्या परंपरेत आहे, ते गुरुवारी रामकृष्ण महाराज हे शिव्या द्यायचे. थोडा माझाही संबंध आलेला होता. चांगल्या चांगल्यांना शिव्या द्यायचे. जे माणसं त्या ठिकाणी आले तर त्यांनी एक शिवी दिली, एकाला शिवी दिली की बाकीचे 10 गप्प बसायचे. अशी एक पद्धत होती त्यांची. आता आम्ही तो प्रयत्न करतो पण आम्हाला काही जमत नाही ते शिवाय त्या ठिकाणी ज्याचा त्याचा ते विषय असतो.
तर त्या ठिकाणी शिव्या देण्याचा, वामन भाऊने शिव्या दिल्या, रामकृष्ण महाराजांनी शिव्या दिल्या, पण जरी शिव्या दिल्या तरी अंतःकरणामध्ये मात्र त्यांच्या चांगला भाव होता, समोरच्याचं कल्याण व्हावं हा भाव होता. व आई म्हणत असते मुलांना की, त्या मुलाला म्हणत असते, सावलीत मरू नको, उन्हात मरू नको, सावलीत मर. आता मरूनच द्यायचं तर सावली कशाला पाहिजे, पण उन्हात मरू नको, सावलीत मर. म्हणजे मर म्हणजे जग आहे. म्हणजे या एकमेव आईचा शब्दकोश आहे की ज्या शब्दकोशामध्ये मर या शब्दाचा अर्थ जग आहे, म्हणून त्या ठिकाणी जग आहे, तिथं आईचा शब्दकोश आहे. तो बोलताना ते कठोर आहे, पण असताना मात्र त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, असताना मात्र त्या ठिकाणी त्यांचा जिव्हाळा आहे, त्यांची काळजी आहे, असं आपण पाहतो. आणि म्हणून देवाला हे भाव माहीत होता. काही साहित्यिक भाषेत बोलतील, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलतील, पण अंतःकरणामध्ये मात्र त्या ठिकाणी नाहीत. म्हणून असं आपण पाहतो. मीही बरेच मंडळी बघितलेली आहेत. अजून मुमुक्षिताही अंगी नसताना सिद्धाच्या आयुष्यामध्ये फिरणारे बरेच मंडळी मी बघितले. अगदी कायम चिंतन. एका विशिष्ट मागे आदरणीय महाराजांना मी एकदा बोललो होतो विद्यार्थी दशेत. कदाचित ती माणसं त्यांच्या लक्षात असतील किंवा नसतील बी, कारण हे त्यांच्या लक्षात नसते या गोष्टी आपण पाहतो. अगदी आयुष्यभर सिद्धाच्या आयुष्यात जीवन. प्रदक्षिणाची गरज नाही, दर्शनाची गरज नाही, नामस्मरणाची गरज नाही, आवेश सिद्धाचा. पण जर सूक्ष्म विचार केला तर अंगी मोक्षसुद्धा नाही आहे. मोक्षाचं सुद्धा लक्षण आपल्याला पाहता येत नाही, असं आपण पाहतो. मामासाहेबांनी, गुरु जोग महाराजांनी आपल्याला ते केलं, अशा पद्धतीने ते केलेलं आहे की यांनी उपासनेचं जे अंग आहे समाजाचं हे अबाधित ठेवलं. आपल्या त्या परंपरेमध्ये उपासनेचे जे अंग आहे ते आजीवन अबाधित राहील, ह्या आपल्या पूर्वसुरण्याची काळजी घेतलेली आहे. त्याला त्या ठिकाणी विशेष आहे असं नाही, आपण त्यांचं त्या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून ठीक आहे, त्याच्यामध्ये भाव महत्त्वाचा आहे. आपण काय बोलतो याच्यापेक्षा त्या ठिकाणी त्याचबरोबर त्या ठिकाणी आपला भावही त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. म्हणून परमात्म्याला हे माहीत असल्यामुळं कोणी जर रागाने बोलला तर त्याला बरं वाटतं, आणि त्या ठिकाणी कुणी मोठ्या ह्याच्यामध्ये बोलला तर त्याला त्या ठिकाणी त्याचा राग येतो. म्हणून बोलता बरे येता रागा, बरे बोलता रागा येता, आणि कठीणा मागे मागे लागतात. त्या ठिकाणी जो कठीण बोलतो, कठोर बोलतो, त्याच्या मात्र त्या ठिकाणी पाठीमागं लागतात. तुका म्हणे येथे बोली असे चाली उपराटी. या ठिकाणी असे हे तुमची उपराट उलटी पद्धत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी अशी त्या ठिकाणी उलटी पद्धत त्या ठिकाणी पाहायला भेटते. असो तुझे तुझपाशी आम्हा त्याशी काय चाड, विरोधे का कोंडू मन, समाधान असोनी. करावा तो उरी आट, खटपट वाढदशे. तुका म्हणे येऊनी रागा, कामी विभागा मुकेल. असो तुझे तुझपाशी आम्हा त्याशी काय चाड. हे तुझं वागणं तुझ्यापाशी असावं, तसेच काय आम्हाला घेणं देणं नाही आहे. ते कसे का असे ना, आम्हाला त्याची काही गरज नाही. विरोधे का कोंडू मन, समाधान असोनी. माझे मन समाधान असताना विनाकारण विरोध करून त्या मनाची कुचंबना मी का करत बसू. करावा तो ओरी आठ, खटपट वाढदशे. देवा तुमचे त्या ठिकाणी हे विचित्र वागणं शोधण्यासाठी जर प्रयत्न करावा तर त्यापासून श्रमच वाटायला येतात, खटपट त्या ठिकाणी वाटायला येते. तुका म्हणे येऊनी रागा, कामी विभागा मुकेल. तेव्हा तुम्हाला रागाला, तुमच्यावर रागावून जर काही मला फलप्राप्ती होत असेल तर या फळाला मी का मुकेल. हे फळ प्राप्त करण्यासाठीच मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल, आणि त्याच पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून मला त्या ठिकाणी लाभ प्राप्त होईल, अशा स्वरूपाचं महाराज त्या ठिकाणी सांगतात. आहे तेची पुढे पाहो बरे आहो, आहो तेथेची पुढे पाहो बरे आहो येथेची. काय वाढवणी काम उगाच श्रम तृष्णेचा, स्थिरावता ओघी बरे चाली पुरे पडेना. तुका म्हणे वळता मन आम्हा क्षण न लगे. आहे तेची पुढे पाहो बरे आहे येथेची. आम्ही ज्या स्थितीमध्ये आहोत त्या ठिकाणी बरे आहोत. यापुढे जसे होणार असेल तसे निवांतपणे आम्ही त्या ठिकाणी नुसतं पाहत राहू. काय वाढवणी काम उगाच श्रम तृष्णेचा. उगीच कशासाठी तरी इच्छा वाढवून, त्या ठिकाणी आशा वाढवून काय करायचं आहे, आशेमुळे निष्कारण त्या ठिकाणी दुःख वाढते.
अशामुळे त्या ठिकाणी दुःख वाढलं जातं. अशाही माणसाची त्या ठिकाणी निवृत्त होत नाही. स्थिरावता ओघी बरे चाली पुरे पडेना. जर त्या ठिकाणी ओहाळाने पाण्यामध्ये जर त्या ठिकाणी प्रवेश केला तर तो गंगारूप होणार आहे. आणि स्वतंत्र जर त्या ठिकाणी त्यांनी चाल ठेवली तर त्याची चाल ही संपत नसते. म्हणून चाल ही संपली पाहिजे, किंबहुना चाल ही स्थिर झाली पाहिजे. चाललं पाहिजे आणि चालत असताना कुठंतरी थांबता आलं पाहिजे. चालत असताना चालायचं आहे, ते कसं चालावं? अत्यंत तत्परतेनं चालावं. ती तत्परता अशी की स्वकार्य अद्य कुर्वीत परान्यचे अपान्यकम नाही प्रत्यक्षते कालहा कृतमश्य नवा कृतम. हे काम अस्य कृतम वा नवा कृतम. हे काम कालहा नाही प्रत्यक्षते. हे काम केलं का नाही, काय केलं नाही, कालहा नाही त्याची त्या ठिकाणी तो वाट पाहत नाही. म्हणून उद्याचं काम आज करावं आणि आजचं काम आत्ता करावं, ही तत्परता आहे. आणि या तत्परतेने माणसाने चालावं. पण चालायचे कुठपर्यंत? नुसतं चालायचंच नाही, कुठेतरी थांबायचं आहे. चालणं हे तेव्हा सफल आहे की आपला मुक्काम गटला पाहिजे. आणि जर मुक्काम गटण्याशिवाय जर चालत राहिलं तर त्याला म्हणतात बहु केली वनवन पायी पिती झाला शीन, असं म्हणावं लागतं. म्हणून नुसतं त्या ठिकाणी चालत राहण्याला महत्त्व नाही, थांबायचं आहे की जिथे थांबल्यानंतर त्या ठिकाणी निर्विशेष आनंद, शाश्वत सुख आपल्या वाटायला येणार आहे. आणि त्याचे उद्गार नाही की धन्योऽहम कर्तव्यम न विद्यते किंचित धन्योऽहम प्राप्तव्यम सर्वमध्य संपन्नम. ही जी त्या ठिकाणी निरंकुशा तृप्तीची जी अनुभूती आहे त्याच्या जीवनामध्ये आली पाहिजे. किंबहुना ज्याच्या जीवनामध्ये हे निरंकुशा तृप्तीची अनुभूती आली आहे, ज्याच्या जीवनामध्ये हा परमात्मा स्वरूपाचा दृढ अप्रोक्ष साक्षात्कार ज्याच्या जीवनामध्ये झाला, खऱ्या अर्थाने त्याचंच चालणं त्या ठिकाणी थांबलेलं आहे म्हणायचं. म्हणून चालतच राहायचं नाही, त्या ओढ्याने नुसतं वाहत राहायचं नाही. ओढा जर नुसता वाहत राहिला तर त्याने व्हायचं कुठपर्यंत? तर ओढ्याने एक शहाणपण करावं की त्यांनी गंगेला जाऊन मिळावं. गंगेला मिळाल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी तो गंगारूप होतो, तो पवित्र होतो, किंबहुना तो त्याच्या साध्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो, तो सफल होतो. परमार्थ हा साफल्यासाठी, हे साफल्य आपल्या वाट्याला यावं एवढ्यासाठी त्या ठिकाणी परमार्थ आहे. अर्थात त्यासाठी तुकाराम महाराजांनी तो दृष्टांत दिला की स्थिरावता ओघी बरे. म्हणजे ओघे म्हणजे ओढ्याने ओहळाने गंगेला त्या ठिकाणी मिळणं त्या ठिकाणी चांगले. चाली पुरे पडेना. तो कितीही चालत राहिला तर त्याचं चालणं त्या ठिकाणी थांबणारं नाही आहे. तुका म्हणे वळी तांबण आम्हा क्षण न लगे. इच्छा आणि आशा यांच्यापासून मला वळीत असताना तुकाराम महाराजांना मला एक क्षणसुद्धा लागत नाही. आम्ही जर ठरवलं ह्या इच्छा ह्या आकांक्षा आम्हाला काही करू शकत नाहीत, एका क्षणामध्ये आम्ही यांच्यावर त्या ठिकाणी काबू मिळवू शकतो, आम्ही त्यांच्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. तुकाराम महाराज या पद्धतीने सांगतात. सांगा दासनो हे तुमचा आम्ही कैसा ऐशे पंढरीशा विचारुनी. कोणासाठी केली प्रपंचाची होळी या पाया वेगळी माये बापा. नशेल तो द्यावा सत्यत्वाशी धीर नये भाजू हिरो पराटे. तुका म्हणी आम्हा आहे की परत्री नाही कोळगोत्री तुझे वीन. सांगा दास नो हे तुमचा आम्ही कैसा ऐशे पंढरीशा निरापणे. हे पंढरी राया जरा विचार करून सांगा, मी तुमचा दास कसा नाही? मी तुमचा दास आहे, मी तुम्हाला पूर्ण समर्पित आहे. दासाचं लक्षण आहे की तो आपल्या इष्टदेवतेला त्या ठिकाणी इष्टाला पूर्ण तो समर्पित असावा. आणि आपल्याकडे जे नवविधा भक्ती आहे त्याच्यामध्ये दास्यत्वाची अध्वर्यू हनुमंतर आहेत. दास्यत्व भक्तीच्या जे नवविधा भक्ती सांगितले त्याच्यामध्ये दास्यत्व निकट हनुमंतेपैकी केले. त्या हनुमंतरायांचं पूर्ण समर्पण होतं तिथं. राम चरणाच्या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी पूर्ण समर्पित होते असं आपण पाहतो. प्रभुरामचंद्र लंकेहून अयोध्येला परत आल्यानंतर सर्वांना कामं दिली, पण हनुमंताला काही काम दिलं नाही. त्या हनुमंतरायाने सांगितलं मला काम द्या. काहीच काम शिल्लक राहिलं नव्हतं. हे काम शिल्लक राहिलं होतं, रामाला जांभळी आल्यानंतर चुटकी वाजवायची. त्या डोंगरे महाराजांनी असं लिहिलं आहे, जर जांभळी आली आणि चुटकी वाजवून हे राम म्हणलं नाही तर आयुष्य कमी होतं असं त्या ठिकाणी. म्हणून जांभळी आली की चुटकी वाजवायला राम म्हणावं, एवढं काम शिल्लक होतं. हनुमंता हे काम तू कर. हनुमंतरायाला ते काम दिलं. मग हनुमंतरायासारखा रामाकडे जायचे
आणि सारखं प्रभुरामचंद्राचं मुखावलोकन हनुमंतरायाला घडू लागलं. त्या ठिकाणी आले, रामाला जमले की मुखाजवळ त्याच्याने चुटकी वाजवायची. ही चुटकी वेगळी आणि पकवाजाची चाट वेगळी. चुटकी अशी 2 हाताची असते, तेव्हा त्या ठिकाणी चुटकी वाजवायची. आणि मग दिवसभर झालं, पण संध्याकाळी प्रभुरामचंद्र पोहोडलेले आहेत शयनगृहात. सीतामाता पायाजवळ बसलेली आहे, हनुमंतराय मात्र तोंडाजवळच आहेत. तेव्हा सीतेने सांगितलं, हनुमंता आता इथं तुला कुठपर्यंत उभा राहायचं आहे, किती वेळ उभा राहणार? हनुमंतरायाने सांगितले, मी आता बाहेर जायला आलो नाही, शयनगृहाच्या बाहेर जाणार नाही, मी इथंच थांबणार आहे, कारण मला काम दिलं आहे. रामाला जांभळी आल्यानंतर मला चुटकी वाजवायची आहे. पण सीतेने सांगितल्यानंतर त्यांना बाहेर जावं लागलं. हनुमंतरायाला वाटतं आता बाहेर गेल्यानंतर जर मध्ये रामाला जर जांभळी आली तर आपण सेवेमध्ये कमी पडू, तो आपला अपराध आहे. मग मध्ये रामाला जांभळी कधीही येऊ, आपण आपल्या चुटक्या वाजवत राहू. म्हणून बाहेर प्रभुरामचंद्राचं नामस्मरण आणि चुटक्या वाजवत राहिले हनुमंतराय. पण आपल्या सेवकाची सेवा व्यर्थ होऊ नये, हे प्रभुरामचंद्राचं हृदय. आणि म्हणून प्रभुरामचंद्राने बाहेर रामाचं त्या ठिकाणी हनुमंतराची चुटकी सुरू आहे, मध्ये रामाचा जे आ झाला ते बंद व्हायला तयार नाही, जांभळी. आणि मग सीतेला वाटलं रामाला नेमकं काय झालं, रामाचं तोंड बंद व्हायला तयार नाही. सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाले, रामाला काहीतरी झालं म्हणून पाहायला लागले. तेवढ्यामध्ये सांगितलं, हनुमंत कुठं आहे? म्हणले बाहेर आहे. हनुमंतराय आपल्या आनंदामध्ये प्रभुरामचंद्राचं नामस्मरण करत होते आणि चुटक्या वाजवत होते. तेवढ्यामध्ये विचारले, हनुमंता काय करतो? म्हणजे काय करतो म्हणजे मला जे काम दिलं आहे व्यवस्थापनाने ते काम मी करतो आहे, मी त्या ठिकाणी काम करतो आहे. अरे बाबा तुझं काम झालं, पण रामाची काय स्थिती झाली बघ. मध्ये बोलवलं तर रामाचा जो आ झालेला होता तो बंद व्हायला तयार नाही. तेव्हा सांगितलं, चुटकी वाजवणं बंद कर. हनुमंतरायाने चुटकी वाजवणं बंद केलं, रामाचं तोंड बंद झालं. तेव्हा त्या हनुमंतरायाला विचारलं की एवढा समर्पित भावाने प्रभुरामचंद्राची सेवा करणारा तू कोण आहे? प्रभुरामचंद्र हनुमंतरायाला विचारतात, समर्पित भावाने माझी सेवा करणार तू आहेस तरी कोण? तेव्हा प्रभुरामचंद्राला हनुमंतरायाने 3 दृष्टीने उत्तर दिलेलं. 3 दृष्टी आहेत की देहदृष्ट्या तो दासो अहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेव अहम इति मे निश्चलामतिः. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, देहदृष्ट्या तो दासोहम. देहदृष्टीने जर विचारशील तर मी तुमचा दास आहे, विचारताल तर मी तुमचा दास आहे. देहदृष्ट्या तो दासो अहम, जीवदृष्ट्या तो अंशकः, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे. आणि आत्मदृष्टीने विचार केला तर प्रभुरामचंद्र आणि हनुमंतराय एकच अशी माझी निश्चित बुद्धी आहे, असा माझा निश्चय आहे. अर्थात हे दास्यत्व आहे, हा दास्यत्वाचा भाव आहे. म्हणून आपल्याकडं नवविधा भक्तीपैकी दास्यत्व भक्तीचे अध्वर्यू हनुमंतराय आहेत. जसे हनुमंतरायांनी समर्पित भावाने प्रभुरामचंद्राची सेवा केली, तशी माझी समर्पित सेवा नाही का? भगवंताला त्या ठिकाणी तुकाराम महाराज त्या ठिकाणी विचारतात की अशा पद्धतीनं देवा त्या ठिकाणी विचार करून सांगा म्हणतात. विचारोनी हे पंढरी राया, विचार करून सांगा की त्या ठिकाणी सांगा दास नो, हे मी तुमचा दास नाही का? कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी मायबापा. हे मायबापा, मी प्रपंचाची होळी केली, कोणासाठी केली त्या ठिकाणी मला सांगा, मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी ही सर्व त्या ठिकाणी केलेली आहे. या तुमच्या पायापेक्षा तुमचे पाय, तुमच्या पायाची सेवा करावी, हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी प्रपंचाची होळी केलेली आहे. अर्थात तुकाराम महाराजांनी ही इच्छा आपल्या अनेक ठिकाणी प्रगट केली. माझे चित्त तुझे पायी, राही आईशे करी काही, तरुणिया बाई भवहातारी दातारा. अर्थात पायाची सेवा आहे, तुमच्या पायाच्या सेवेमध्ये मी समर्पित आहे. आणि तुकाराम महाराजांना देवाचे पाय आवडणारी आहेत, म्हणून नेहमी देवाचे पाय त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. किंबहुना तुकाराम महाराज आजन्म त्या ठिकाणी पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये देवाच्या पायाची आवड नेहमी त्यांच्या त्या ठिकाणी जवळ होती, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विचार केला आहे. म्हणून तुमच्या पायाची प्राप्ती व्हावी याच्याशिवाय मी दुसरं त्या ठिकाणी काही केलेलं नाही. नशेल तो देवा सत्यत्वाशी धीर, नये भाजो हिरो फराटे. एखादा त्या ठिकाणी भक्त करण्याविषयी भक्तात जर धैर्य नसेल तर त्याने त्या ठिकाणी तुम्ही त्याचा त्या ठिकाणी धीर द्यावा, हे तुमचं कर्तव्य आहे. एखादा भक्त भक्ती करत असताना जर त्याचं सात्विक धैर्य जर कमी पडत असेल तर तुम्ही त्याला धीर द्यावा. सत्य नये भांजो हिर उपराटे.
एखादं बीज आहे ते भाजून त्या ठिकाणी त्याला त्या निर्बीज करू नये, तर त्याला उत्साह द्यावा, त्याला धैर्य द्यावं आणि ते कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी सहाय्य करावं. तुका म्हणे आम्हा ही की परित्री नाही कोळ गोत्री तुझे वीन. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, हे पंढरीनाथा, आहे इहे लोकात आणि परलोकात त्या ठिकाणी आम्हाला त्या जर विचार केला तर हे लोकांनी पर तुमच्या असून कुळगोत्राचे कुणीही नाही. आता कुळगोत्राचा फक्त तू आम्हाला एकमेव तू आहेस, यांच्या वाचून त्या ठिकाणी मला तुम्ही कुणीही नाहीत, त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला समर्पित आहोत. तेव्हा माझ्या जीवनातली जी त्या ठिकाणी ही मागणी आहे की येऊन मला दर्शन दे. आणि अशा पद्धतीनं जर तुम्हाला दर्शन दिलंस, ते जर मला अनुभूती दिलीस, तर मी जी काव्यनिर्मिती साहित्य निर्मिती केलेली आहे ती योग्य होईल. आणि त्या पद्धतीनं तो जर मला दर्शन दिलं तर मी सफल होईल. अशा पद्धतीची मागणी तुकाराम महाराज या ठिकाणी करतात. रामेश्वर भट्टाने आज्ञा केल्यानंतर तुकाराम महाराजांनी आपली ही प्रतिक्रिया, आपला हा मनोभाव या अभंगाच्या द्वारा बोलून दाखवला. पण हे दाखवत असताना एक असं आहे की तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टाच्या व्यक्तित्वाचा शोध घेतला नाही की ते करतात ते योग्य आहे का अयोग्य आहे, कारण तुकाराम महाराजाला त्याचा शोध घेण्यासाठी वेळ नव्हता. एखादं जर आपल्याला जर एखादा प्रतिकूल एखादी गोष्ट आपण बोललो, एखादा जर आपल्याला प्रतिकूल बोलला तर आपण लागेल त्याच्या पायाच्या नखापासून डोक्यापासून निहाळतो नेमका हा आपल्याला बोलला, पण ह्याची योग्यता काय, याचा प्रत्येकजण आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो. व्यवहारातला हा गुण आहे असं आपण पाहतो. एखादा जर आपल्याला प्रतिकूल बोलला तर तो आपल्याला बोलला, पण त्याला बोलण्याचा अधिकार आहे का, आपण त्याचा विचार करत राहतो. पण तुकाराम महाराजांचं जीवन वेगळं होतं. तुकाराम महाराज आपल्या जीवनातला वेळ त्याच्यात घालवायला तयार नव्हते, तर त्यांनी रामेश्वर भट्टाच्या व्यक्तित्वाचा अभ्यास करण्यामध्ये आपल्या जीवनात वेळ घालवला नाही. त्यांची कृती ही योग्य आहे, शास्त्रीय का अशास्त्रीय आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, हा विचार त्यांनी त्या ठिकाणी केला नाही. आणि त्याच्या उलट त्यांनी फक्त देवाशीच भांडण केलं की देवा माझी काही जर न्यूनता असेल माझ्या जीवनात, माझ्या जीवनामध्ये जर काही कमी असेल तर तो कमीपणा पूर्ण करण्यासाठी मला सहाय्य कर. आणि मी माझी ही वाङ्मयी कृती जी साहित्य कृती आहे त्या संबंधाने ती त्या ठिकाणी सफल व्हावी या संबंधाने. आणि तू जर मला दर्शन दिलं तर सर्व सफल, कारण हत्ती के पाव मी सबके पाव. एकदा तू दर्शन दिलं की बाकी सर्व गोष्टी त्याकडे मोडीत निघणार आहेत. अर्थात देवाला हे मांडावंच लागत होतं. आणि मग तुकाराम महाराजाला देवाने त्या ठिकाणी अशा पद्धतीनं येऊन दर्शन दिलं. तुकाराम महाराजांच्या वह्या त्या ठिकाणी स्वतः परमात्म्याने घेऊन त्या ठिकाणी वर काढल्या. ते अभंग एवढे पाण्यामध्ये राहूनसुद्धा ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी राहिले. तुकाराम महाराजांचे अभंग दगडाला त्या ठिकाणी दगड होते, पण दगडसुद्धा तुकाराम महाराजांच्या अभंगाला त्या ठिकाणी लागल्यामुळं दगडसुद्धा तरंगले गेले. तसं आमच्या तुमच्यासारखे अनेक दगड जर ह्या अभंगाला नीट राहतील, ह्या अभंगाला लागून राहतील, या वाङ्मयाच्या संबंधाने निष्ठा अंतकरणामध्ये धरून राहतील तर जीवनाचं साफल्य होईल, जीवनाचं कल्याण होईल. अर्थात हे वाङ्मय हे कल्याण करणारं वाङ्मय आहे. आणि म्हणून अशा स्वरूपाचं हे वाङ्मय, याचं आपल्याला त्या ठिकाणी सेवा घडावी. तुकाराम महाराजांनी ही देवाकडे ही मागणी करून देवाचं त्या ठिकाणी कृपा साध्य केली आणि आपलं जीवन त्या ठिकाणी सफल केलं. तसंच आपलंही जीवन तुकाराम महाराजांसारखं कुठेतरी गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ओठातले शब्द पोटात आले पाहिजेत. ओठातलं बोलणं वेगळं, पोटातलं बोलणं वेगळं, म्हणून ओठातले शब्द पोटात यावेत आणि आपलंही जीवनाचं कल्याण व्हावं एवढ्यासाठी ही त्या ठिकाणी अक्षर आहेत. या अक्षरांची सेवा, या अक्षरांचा श्रम त्या ठिकाणी नित्य करत राहावा. आणि अक्षरांचा श्रम कसा करत राहावा याचं जर त्या ठिकाणी आपण विचार केला तर गुरुवर्य डॉक्टर महाराजांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर आहे. आता आमची पहिली बॅच होती, आमचे आदरणीय गेटे महाराजांनी अमृतानुभव पूर्ण सांगितला होता. मला वाटतं 94-95 असेल अमृतानुभव का पुढे 2000 अमृतानुभव त्या ठिकाणी अमृतानुभवाचं त्या ठिकाणी पूर्ण निरूपण केलं होतं. ज्ञानेश्वरी आम्ही श्रवण केली होती पहिल्या अध्यायापासून शेवटपर्यंत. एक प्रदक्षिणा आमची पूर्ण झालेली आहे ज्ञानेश्वरीची आणि पूर्ण केलेली आहे. मी BEd केलं, PG केलं. काही दिवस डॉक्टर महाराजांनीच मला एका शाळेला पाठवलं होतं, चांगली शाळा नामांकित.
प्राचार्य त्यांच्या ओळखीचे होते. म्हणले यांना हे करा. गेलो तिथे. आता तिथं जायचं तर ह्याची पंचायत पहिल्यांदा त्यावेळेस. त्या ह्याने जायचं आपल्या टमटमने. तिथपर्यंत तळवड्याला उतरायचं आणि तळवड्याहून 2-3 किलोमीटर त्या ठिकाणी ते होतं ते त्या ठिकाणी करायचं. आता ते अध्यापन केलं आणि अध्यापन केल्यानंतर हा माझ्या जीवनात योग आला. पण मी मागं जे केलेलं होतं ते मला असं होतं की जिथे मी पाऊल ठेवणार आहे ते देव आपल्याला चांगल्याच पद्धतीने सांभाळून नेणार आहे याची त्या ठिकाणी बुद्धी होती. त्याच्यामुळे प्रतिबंध मोठे आले. प्रतिबंध किती आले, कसे आले, आता हे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर महाराजांना माहिती आहे. तेव्हा ते प्रतिबंध असतातच. किंबहुना ते प्रतिबंध येणं चांगलंच आहे एक प्रकारे. आधी काळ मला असं वाटतं कधी कधी जे प्रतिबंध येतात ते काहीतरी देण्यासाठीच येतात जीवनात. आणि ते प्रतिबंध आले पण त्या प्रतिबंधालाही तोंड देण्याचं सामर्थ्य जर पाहिलं तर ह्या मातीनं दिलं मला. आळंदीच्या मातीनं ते सामर्थ्य दिलेलं आहे. या मातीचं वैभव वेगळं आहे. त्याच्यामुळं या मातीविषयी माझ्या अंतःकरणामध्ये फार मोठा नितांत आदर आहे. कदाचित या मातीमध्ये मी जर नसतो तर एवढं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं धैर्य, अनेक प्रसंगाला तोंड देण्याचं आणि आपलं पारमार्थिक जीवन पुढं रेटण्याचं काम मला त्या ठिकाणी कदाचित झालं नसतं. पण ही सत्संगती गुरुवर्य डॉक्टर महाराज मला म्हणले कीर्तनं कधी करणार आहेत हे पुन्हा व्हायचं नाही. एवढं त्यांचं वाक्य. कीर्तनं कधी करणार आहेत पण हे पुन्हा होणार नाही. आणि हे वाक्य आम्ही पक्क लक्षात ठेवलं. म्हणलं लगेच 4 वर्ष असल्यानंतर लगेच कीर्तनाच्या मागं लागायचं नाही. आम्ही कीर्तनाचं त्या ठिकाणी हे केलं, कमी केले. आणि विद्यापीठाचं जे काही त्या ठिकाणी विद्यापीठाचा अभ्यास तो पूर्ण केला. तो पूर्ण करून पुढचं त्या ठिकाणी अनेक गोष्टी पूर्ण करून B.Ed बी कंप्लीट केलं. ते मुंबईला केलं B.Ed. तिथं बरेच त्या ठिकाणी विद्यार्थी होते. तिथं 400 विद्यार्थी, इंग्लिश मिडियमचे 200 आणि मराठी मिडियमचे 200. तिथं अध्यापकांनासुद्धा आणि अध्यापिकांनासुद्धा जीन पॅन्ट. तिथे मीच फक्त एकटा धोतरावाला असं त्या ठिकाणी होतं. पण मी मॅडम गडगडी मॅडम होत्या, भाविक होत्या, मामासाहेबांना ओळखत होत्या, संस्थेची महती त्यांना माहीत होती. त्यांना म्हटलं मॅडम मला थोडे दिवस थांबायचं आहे, 8 महिने फक्त आहेत, मी वेशभूषा बदलणार नाही. तर म्हटलं अरे तुम्ही मामाच्या परंपरेतले आहेत, आमचा आग्रह नाही, उलट आदर्श वेशभूषा आहे, तुम्ही वापरू शकता. आणि मग त्याच्यानंतर मी वेशभूषा बदलली नाही. ते पूर्ण केलं सर्व. आणि नंतर ते कंप्लीट झाल्यानंतर डॉक्टर महाराजांनी ते भसे सर, आता कदाचित ते निवृत्त झाले असतील, भसे सर होते ज्ञानदीप विद्यालयामध्ये प्राचार्य. मोठी नामांकित शाळा आहे, मोठी शाळा आहे. मग तिथे त्या ठिकाणी मी शिकवण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतर हा इकडचा योग आला संस्थांचा. ते मराठवाड्यातील एक प्रसिद्ध संस्थान आहे, अनेक गावांचं श्रद्धास्थान आहे. इथला जो मधुकरी आश्रम आहे तो महाराजांनी 2002ला त्याची स्थापना केलेली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रभर अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. तो अजून सुरू आहे. अर्थात त्या ठिकाणी संस्थान म्हटल्यानंतर अनेक त्याचे गटतट असतात. जसं कारखान्यात 2 गट आहेत, शाळेमध्ये एक मुख्याध्यापकाचा गट असतो आणि एक दुसरा गट असतो. कारखान्यात 2 गट असतात, गावात तर असतात हे सांगायचं गरज नाही. तसं ते संस्थांमध्ये 2 गट असतात, 2 त्या ठिकाणी प्रकार असतात. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हे इकडचं त्या ठिकाणी काही गटतट असतात, ते चालत राहते. ते काही त्यांनी काही फार फरक पडत नाही, त्यांनी ते चालत राहते. अर्थात महाराजांचा संकल्प खरा होता. आता मी पाहिलं साखरे महाराजांनी अन्नदान सुरू केलं दत्त मंदिरात, बरेच वर्ष चाललं. काही दिवस केंद्रीय महाराजांनी अन्नदान सुरू केलं, बरेच दिवस चाललं. पण ते टिकले नाहीत, कालाच्या ओघामध्ये ते राहिले नाहीत, असं आपण पाहतो. काही दिवस हे चालले. पण रामकृष्ण महाराजांचं अंतःकरण अतिशय एकदम अनसोट महात्मा. आता जे त्यांचा थोडंफार मला संबंध आला किंवा त्यांच्यानंतर त्या गादीवर असं म्हणजे मला कळलं, मस्त महात्मे होते ते. मोठेबाने त्यांच्याकडे कोटी दिली ती इथले सांभाळायला. जगन्नाथ महाराज एकदा पवार अण्णा मला म्हटले तुमच्या रामकृष्ण महाराजांनी म्हणले कोटी होते त्यांच्याकडं, आणि त्याच्यावेळेस म्हणजे संस्थेत विद्यार्थी राहत होते.
आणि ते राहत असताना असा नियम होता की प्रत्येकाने 1-1 रुपया भाजीसाठी द्यायचा त्या काळात. आणि जगन्नाथ महाराज अण्णांनी सांगितलं, पवार त्या ठिकाणी एक आपलं एक मोठं वैभव होऊन गेलं. परमपूज्य जगन्नाथ अण्णा पवार ते मला म्हटले, तुमचे रामकृष्ण महाराज कुटीवर होते म्हणले, तेव्हा 1-1 रुपया द्यावा लागायचा, पण ते 1 रुपया माझ्यासाठी द्यायसाठी नसायचा म्हणले त्यावेळेस. आणि मग त्याच्या बदल्यात म्हणले रामकृष्ण महाराज माझ्याकडून भांडे घासून घ्यायचं म्हणले. सर्व भांडे घासायचं काम तेवढ्या रुपयामध्ये त्या ठिकाणी करून घ्यायचं. एक दिवशी त्यांनी त्या ठिकाणी भेटेमध्ये मला त्या ठिकाणी सांगितलं होतं. अर्थात अशा पद्धतीनं ते त्यांनी त्या ठिकाणी आपल्या परंपरेमध्ये संस्थेमध्ये परंपरेमध्ये राहून ते पाहिलं. त्याच्यानंतर माझा योग आला. आता मला 20 वर्ष झालेली आहेत. कशी 20 वर्ष गेले हे मलाही कळत नाही. त्या ठिकाणी 20 वर्ष त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. तेव्हा ती सेवा माझ्याकडे आलेली आहे. ती सेवा करत करत आणि ह्या सर्व हे करत करत या ठिकाणी या सर्व गोष्टी संपन्न होतात. तेव्हा त्या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या सान्निध्याने ही जी काही परमार्थिक काही स्थिती प्राप्त अल्पस्वल्प स्थिती प्राप्त झालेली आहे, ते फक्त एका शब्द सांगत त्या ठिकाणी केले उपकार सांगू काय, अशा स्वरूपाची त्या ठिकाणी ती स्थिती आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने एवढंच बोलून या पद्धतीनं या सत्संगतीच्या द्वारा त्या ठिकाणी अल्पसा त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी कोत सामान्य का असाना, परंतु मोठ्याची जर संगती जीवनामध्ये लाभली गेली तर त्या ठिकाणी ही त्या ठिकाणी प्राप्त होते. तेव्हा अशाच पद्धतीने त्यांच्या कृपेस हे जीवन पात्र राहावं, किंबहुना आजीवन हे जीवन त्यांच्या गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या आणि ह्या महापुरुषांच्या कृपेस पात्र राहावं, असं त्या ठिकाणी भगवंताच्या माऊलीच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. आणि झालेली सेवा त्या ठिकाणी समाप्त करायची आहे. रवी महाराजांनी मला सांगितलं होतं 10 मिनिट इकडे तिकडे चालेल म्हणून, आणि म्हणून आता त्या ठिकाणी 10 मिनिट पुढे बोलण्याचा प्रयत्न केला याच्यानंतर. तेव्हा झालेली सेवा माऊलींच्या चरणी गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. शोक शनकादिक उभारेला बाओ, शोक शनकादिक उभारेला बाओ, परीक्षितला हो दिसाचा परीक्षितला हो दिसाचा उठा उठे करे, स्मरणाचा धावा उठा उठे करे, स्मरणाचा धावा. धरवत देवा नाही धीर, धरवत देवा नाही धीर, उठा उठे करे, स्मरणाचा धावा उठा उठे करे, स्मरणाचा धावा. त्वरा झाले गरुडा टाकेले मागे, त्वरा झाले गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायण, द्रौपदीच्या लागे नारायण, उठ उठे करे, स्मरणाचा धावा उठा उठे करे, स्मरणाचा धावा. तुका मने करे बहुत तातडे, तुका मने करे बहुत तातडी, प्रेमाची आवडी लोभापूर, प्रेमाची आवडी लोभापूर, उठा उठे करे,
स्मरणाचा धावा उठा उठे करे स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर धरवत देवा नाही धीर उठा उठे करे स्मरणाचा धावा उठा उठे करे स्मरणाचा धावा देव तुकाराम देव तुकाराम. अजून एक 15-20 मिनिट वेळ आहे, जेवणाला वेळ लागणार आहे. तर का जे काही 5-6 अभंग राहिलेले आहेत तर ते हरिभक्तपरायण भोजने महाराज थोड्या वेळात मध्ये तेवढे पूर्ण कर.